हॅलो एव्हरीवन. आज आपण नवीन एका फॉर्मॅट मध्ये आलेलो आहे. ठीक आहे. कशासाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट बँकिंग अँड फायनान्शियल करंट अफेअर्ससाठी. जेवढ्या पण आपल्या न्यूज आहेत ना, आता IBPS PO साठी आणि IDBS साठी या कव्हर करायच्या होत्या. लवकरात लवकर कव्हर करायच्या होत्या. कालच व्हिडिओ टाकणार होतो पण जमलं नाही, म्हणून आज सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. रेकॉर्डेड बेसमध्ये याच्यासाठी टाकतो की तुमच्या सगळ्यांना फास्ट फॉरवर्ड बघता आलं पाहिजे. सध्याच PDF वाचून जमणार नाहीये. व्हिडिओ सोर्स आणि क्विझेस या खूप जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. बरोबर आहे. तर क्विझेस या आपल्या क्लासच्या ऍपमध्ये राहतील करंट अफेअर्सच्या. आणि आज आपण जे शिकणार आहे ते सगळे बँकिंग आणि फायनान्शियल करंट अफेअर्स झालेत लास्ट 3-4 महिन्यात. ऑक्टोबरच्या आधीपर्यंत जेवढे पण महत्वाचे आहेत ते सगळे आपण आज कव्हर केले या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओ बघताना सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न. तर क्वेश्चन वाईज नाही घेतलं, थोडंसं डिटेलमध्येच घेतलेलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन वाईज टाकले नाहीत, फक्त थोडे थोडे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत त्यात. ठीक आहे. सगळ्यात पहिले मुख्यमंत्री नगर उन्नयन प्रकल्प. ठीक आहे. जो त्रिपुराचा आहे. कुठलाही उन्नयन प्रकल्प त्रिपुरा गव्हर्नमेंटचा आहे तो. त्याला ADB ने 530 करोड दिलेत. किती दिलेत? 530 करोड. कशासाठी? तर ड्रिंकिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट त्यांना व्यवस्थित पार पाडायचं आहे त्यांच्या स्टेटमध्ये, 12 शहरांमध्ये त्या. ठीक आहे. त्याच्यासाठी त्यांनी 530 करोड घेतलेले आहेत ADB कडनं. तर फंडिंग ADB करते. बजेट इथे 530 करोड. आणि टाइमलाईन किती आहे? 3 इयर्सची ती. हे एक लक्षात घ्या, 3 इयर्ससाठी आहे तो. याने बेनिफिट कोणाला आहे? 75,000 फॅमिलीज आणि त्यांच्या 12 सिटीमधल्या 75,000 फॅमिलीजला याच्याकडनं फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. देन नेक्स्ट न्यूज आहे डोमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक. च्या RBIच्या थ्रू सगळ्यात इम्पॉर्टंट बँक कुठल्या आहेत? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि ICICI बँक. ठीक. या तीन सगळ्यात महत्वाच्या बँकेत दरवर्षी या तीनच बँक असतात. या वर्षी तीनच आहेत. सिमिलरली इन्शुरन्स पण असतात. तर या तीन ज्या आहेत हे बँक्स, याच्यावर एक 100% नेहमी क्वेश्चन असतो बरं, की डोमेस्टिकली सिस्टमॅटिकल इम्पॉर्टंट बँक कुठल्या कुठल्या असतात म्हणून, किंवा इन्शुरन्स कंपन्या कुठल्या असतात. तर कुठले बँक्स? SBI, HDFC, ICICI बँक. त्याच्यानंतर महत्वाची न्यूज याच्यातली कालची आत्ता मागे, की बजाज ग्रुप जो आहे ना, त्याने मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये MCAP मध्ये SBI ग्रुपला मागे टाकलंय. आता त्यांचे सगळे टोटल पैसे किती झालेत? बजाज ग्रुपकडे 10.36 ट्रिलियन, 10.36 ट्रिलियन झाले ते बघा इथं दिलं नाही. आणि SBIचे किती? 9.6 ट्रिलियन. मार्केट कॅपच्या नुसार HDFC जो ग्रुप आहे तो सगळ्यात टॉपला आहे. त्यांची किती व्हॅल्यू? 15.75 ट्रिलियन. देन सेकंड नंबरला ICICI 11.95 ट्रिलियन. आणि पाचव्या नंबरला ऍक्सिस बँक 3.85 ट्रिलियन. ठीक. नेक्स्ट, GST कलेक्शन. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात GST कलेक्शन किती झाले? 1.87 लाख करोड. ठीक. सर, सगळ्यात जास्त GST कलेक्शन आतापर्यंत कुठल्या वर्षी झालेली आहे मागच्या फायनान्शियल इयरमध्ये? तर एप्रिल 2024ला 2,10,267 करोड एवढं GST कलेक्शन झालं होतं आपलं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे? एप्रिल महिना आहे. ऑक्टोबरचं विचारलं तर 1.87 लाख, एवढं एक लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर ऍक्सिस बँकेने 1 बिलियन लोन गॅरंटी दिलेली. कुणाला? मुथ्थूट कॅपिटलला. कशासाठी सर? टू प्रमोट इमोबिलिटी. इमोबिलिटी म्हणजे काय असतं? की तुमचे व्हेकल्स वगैरे तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर मुथ्थूट फायनान्स आता तुम्हाला त्याच्यासाठी रुरल आणि कुठले आणखी नॉन मेट्रो सिटीज जे आहेत तिथल्या लोकांना आता मुथ्थूट कॅपिटल हे तुम्हाला फायनान्स करेल. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी त्यांना जे लोन भेटलं त्यांनी कोणाकडून घेतलंय? ऍक्सिस बँकेकडनं. किती? 1 बिलियनचं. चालेल. नेक्स्ट, ADB ने 162 मिलियनचं लोन दिलेलं आहे. कुणाला? इथं बघ, ADB अप्रूव्ह 162 मिलियन लोन टू प्रमोट सस्टेनेबल टुरिझम डेव्हलपमेंट इन हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी आणखी ADB ने 162 मिलियनचं लोन दिलं आहे. खूप वेळेस प्रश्न असतात कशाशी रिलेटेड? टुरिझम डेव्हलपमेंटसाठी वगैरे या. ठीक आहे. देन काय? हे बघा पुढे, इट इज डिझाईन टू प्रमोट हेरिटेज अँड कल्चरल सेंटर्स इन मंडी अँड हमीरपूर डिस्ट्रिक्ट. जे हिमाचल प्रदेशचे जे महत्वाचे जिल्हे आहेत कुठले? मंडी आणि हमीरपूर डिस्ट्रिक्ट. इथले हेरिटेज सेंटर, कल्चरल सेंटर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे तिथे डेव्हलपमेंट करण्यासाठी 162 मिलियनचं लोन घेतलं एडीबीने हिमाचल प्रदेशला. ठीक आहे. त्याचबरोबर कुठले? हिस्टोरिक नागर कास्टल इन कुल्लू मधलं नागर कास्टल आहे ते. ठीक आहे. अशा सगळ्या भरपूर गोष्टींसाठी ADB कडनं हिमाचल प्रदेशने पैसे घेतले. 162 मिलियन लक्षात ठेवा. नंतर काय? द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स दॅट इंटरेस्ट रेट ऑन व्हेरियस स्मॉल सेविंग स्कीम इन्क्लुडिंग द PPF अँड NSC विल रिमेन अनचेंज फॉर द थर्ड कन्झिक्युटिव्ह क्वार्टर स्टार्टिंग फ्रॉम October 1, 2024 टू December 31, 2024. सगळ्या जेवढ्या पण आपल्या इंटरेस्ट रेट आहेत
स्मॉल सेव्हिंग स्कीम म्हणा किंवा पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणा, नंतर सेव्हिंग डिपॉझिट, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, याच्यावरचे सगळ्यांवरचे, या सगळ्यांवरचं जेवढं पण इंटरेस्ट रेट हे कॉमन आहे. याच्यावर पण एक प्रश्न असतोच, आरबीआय मॉनिटरी पॉलिसी आणि याच्यावर. तर सेव्हिंग डिपॉझिट किती आहे? अकॉर्डिंग टू फायनान्स मिनिस्ट्री नोटिफिकेशन, द रेट्स फॉर दिस क्वार्टर विल मॅच दोज फ्रॉम द प्रिव्हियस क्वार्टर. मागच्या वर्षीचे ते चेंजेस झालेले नाही. आता काय कधीपर्यंत असं पण ऑक्टोबर 1, 2024 ते डिसेंबर 31, 2024 पर्यंत हेच इंटरेस्ट रेट राहतील. नंतर जानेवारी महिन्यात परत चेंज होतील, झाली तर, नाही तर सेम पण राहू शकतात. ठीक आहे. सेव्हिंग डिपॉझिट किती आहे? 4%. नंतर 1 इयर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट 6.9%. तर ही जास्त येत नाही. 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर, हे याच्यावर जास्त विचारत नाही. ठीक आहे. याच्यातलं महत्वाचं आहे किसान विकास पत्र, त्याचं आहे 7.5%. देन पीपीएफचं आहे 7.1%. सुकन्या समृद्धी योजना 8.2%. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 7.7%. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम 8.2%. आणि मंथली इन्कम स्कीम 7.4%. ठीक आहे. काय काय याच्यातले? सेव्हिंग डिपॉझिट 4%. ठीक आहे. नंतर आपण वाटलं इन्क्रीजिंग ऑर्डर जाऊ. ठीक आहे. सेव्हिंग डिपॉझिट. ठीक आहे. नंतर कुठलं येतं सर? पीपीएफ, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, दिसते बरोबर, हा. किती आहे? 7.1. इथं सेव्हिंग डिपॉझिट 4%. देन 7.1 नंतर किसान विकास पत्र, टीव्हीएस 7.5. देन 7.7 कोण आहे? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ठीक. इन्क्रीजिंग ऑर्डर लक्षात ठेवा. कसं असतं, कधी पण काही काही गोष्टी जर लक्षात ठेवायच्या असतील तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी ट्रिक लावायची. तर ट्रिक पण अशी साधी असली पाहिजे, जास्त काही झोलमेल करायचा नाही त्यात. ठीक आहे. तर सरळ सरळ सगळ्यात कमी कमीपासून इन्क्रीजिंग ऑर्डर जाऊया आपण. इन्क्रीजिंग ऑर्डरने सगळ्यात पहिले सेव्हिंग डिपॉझिट जो असतो 4%. नंतर पब्लिक प्रोव्हिडंट फंड 7.1%. नंतर कृषी विकास पत्र 7.5%. नंतर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 7.7%. याच्यानंतर कुठलं येईल आपल्याला? 7.1 झालं, 7.5, 7.7. देन 8.2 वर दोन येते. 8.2 हे दोन ठिकाणी कोणाकोणाला आहे? तर सुकन्या समृद्धी योजना, SSY, आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, या दोन ठिकाणी आपल्याला सेम इंटरेस्ट रेट आहे. ठीक आहे. आणि मंथली इन्कम स्कीमसाठी 7.4, तो पीपी पण याच्यामध्ये घालून द्या. पण तो एवढा महत्वाचा वाटत नाही मला मंथली इन्कम स्कीमचा. पण ही जी कुठले पब्लिक पीपीएफचा 7.1, सुकन्या समृद्धी योजना, सिनियर सिटीजन स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ही सगळ्यात जास्त महत्वाची. आलं लक्षात? सगळ्यात पहिले 4%, देन 7.1, 7.5, 7.7, 8.2. लक्षात आले? काय लक्षात ठेवायचं? 4% सेव्हिंग डिपॉझिट सर, 7.1% पीपीएफ, 7.5% केव्हीएस, 7.7% NSC, आणि 8.2% सुकन्या समृद्धी आणि सिनियर सिटीजन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, एसबीआयचे इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट, ज्याचा रिपोर्ट होता आहे कुठला? प्रिक्युर्सर टू सेन्सस, प्रिक्युर्सर टू सेन्सस 2024. याच्यात काय सांगितलेलं आहे सर? याच्यात काय सांगितलं बघा, एकदा वाचून घ्या. पण द ॲव्हरेज अॅन्युअल एक्सपोनेन्शियल ग्रोथ ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज ऑन अ डाऊनवर्ड ट्रॅजेक्टरी. ठीक आहे. आता जी भारताची ग्रोथ आहे पॉप्युलेशनची, ती थोडीशी डाऊनवर्ड चालती. कितीने? 1971ला ही 2.20% होती. आता ही 1% राहिली 2024च्या हिशोबाने. ठीक आहे. आता रेंज किती आहे? प्लेसिंग इंडियाज पॉप्युलेशन इन द रेंज ऑफ 130 to 142 करोड इन 2024 पर्यंत आपण 138 ते 142 करोड पर्यंत राहू असं म्हणणं. याच्यातलं महत्वाचं काय की 15 ते 29 इयर. ठीक आहे. द वर्किंग एज पॉप्युलेशन ऑफ 15 to 29 इयर हॅज क्लाइम फ्रॉम 55, म्हणजे जी वाढलेली 55.4% इन 1991 टू 56.9% इन 2001. इन इज एक्सपेक्टेड टू रीच 16.7% बाय 2021. 2021ला जी जनगणना व्हायला पाहिजे ती झाली नव्हती. का नव्हती झाली सर? कारण की कोरोनाचा काळ होता, त्याच्यामुळे त्यावेळी जनगणना झालेली नाही. ठीक. पण मग आता त्याच्यावर आपण नुसतं अप्रॉक्स, म्हणजे जस्ट तुम्ही अज्युम केलेलं आहे, गव्हर्नमेंटने अज्युम केलेले काय काय झालं असेल, काय काय नाही. ठीक आहे. तर 60.7% 2021ला अशी होऊ शकते रिसर्चच्या माहितीनुसार. चिल्ड्रन्स एज किती? 0-14 इयर इज 24.3%, 24.3%. आणि केरळ हॅज द हायेस्ट प्रोपोर्शन ऑफ सिनियर पर्सन, 16.5%. सगळ्यात जास्त सिनियर सिटीजन कुठे आहेत? केरळमध्ये. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये, नंतर हिमाचल प्रदेश, पंजाब आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. इथे दिले तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि आंध्र प्रदेश. ठीक. देन बँक ऑफ बडोदानं अनाऊन्स केलंय की त्यांना ओमन मधली त्यांची जी बँक आहे, ठीक आहे, हॅज अनाऊन्स इट्स डिसिजन टू सेल इट्स ओमन ऑपरेशन टू बँक दोफर.
ॲज पार्ट ऑफ ब्रॉडर स्ट्रॅटेजी टू रॅशनलाइज इट्स फॉरेन बिझनेस फुटप्रिंट. ठीक आहे. त्यांनी काय घेतलंय की त्यांना ओमन मधले जे ऑपरेशन त्यांच्या बँकेत होतं ते त्यांना विकायचे, सेल करायचे. ठीक आहे. तर बँक ऑफ बडोदा ओमन ऍक्टिव्हिटीज जनरेट टोटल 113.35 मिलियन ओमानी रियाल्स इन रेव्हेन्यू विथ नेट वर्थ ऑफ 25.54 मिलियन. त्याच्यातून त्यांना पैसे जमा करायचे. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट वाढवायची, सॉरी, पैसे इन्क्रीज करायचे. त्यामुळे त्यांनी बँक ओमन मधली विकायला काढली. त्याच्यात महत्वाचं काहीच नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की बँक ऑफ बडोदाने त्यांची ओमन मधली जी ऑपरेशनल बँक आहे ती त्यांनी सेल करायला काढली. देन द इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया सेलिब्रेटेड इट्स 8th अॅन्युअल डे ऑन October 1. ठीक आहे. 1 ऑक्टोबरला इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया IBBI यांचा 8वा अॅन्युअल डे होता 1 ऑक्टोबरला. ठीक आहे. त्याच्यात महत्वाचं काहीच नाहीये. त्याच्यात फक्त एक लक्षात ठेवा की IBBI जे ते इस्टॅब्लिश झालेले 1 ऑक्टोबर 2016 अंडर द इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड 2016. त्याचे चेअरपर्सन रवी मित्तल. ह्या महत्वाची याच्यातली डेट 1 ऑक्टोबर आणि इयर कुठे 2016चं. आणि त्याचे चेअरपर्सन कोणी आहे? रवी मित्तल. देन LIC बुस्टेड इट्स शेअर होल्डिंग इन बँक ऑफ महाराष्ट्र. LICने काय केलं, त्यांचं जे शेअर होल्डिंग आहे बँक ऑफ महाराष्ट्र मधलं ते आता 4.5 वरून 7.10 पर्यंत नेलं. ज्याने काय झालं सर, LIC गेन 3.376% मोर इक्विटी बाय रिसिव्हिंग 259.6 मिलियन शेअर्स ॲट अन ॲव्हरेज कॉस्ट ऑफ. एवढं महत्वाचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा LICने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांची शेअर होल्डिंग वाढवलेली. कितीने? 7.10% झाली आहे आधी. ठीक आहे. आधी 4.5% होती. आणि बँक ऑफ महाराष्ट्रने रेज केले 3,500 करोड थ्रू QIP प्रोसेस थ्रू. ठीक. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC काय, हा वर्ल्ड बँक जी ना त्याचा एक त्याचा पार्ट आहे, एक IFC म्हणजे सबसिडी म्हटलं तरी चालेल. त्यांनी काय केलं, त्यांनी ऍक्सिस बँकेसोबत टीमअप केलं टू डिलिव्हर 500 मिलियन लोन. 500 मिलियन लोन त्यांना पोहोचवायचं आहे IFC ला. तर त्यांनी ऍक्सिस बँकेसोबत टायअप केला त्यासाठी. द लोन गोल इज टू इस्टॅब्लिश ब्ल्यू फायनान्स मार्केट अँड इन्क्रीज फंडिंग फॉर ग्रीन इनिशिएटिव्ह इन इंडिया. जे इंडियामध्ये ग्रीन इनिशिएटिव्ह त्यांना लॉन्च करायचे ब्ल्यू फायनान्स मार्केट थ्रू, त्याच्यासाठी त्यांनी 500 मिलियन दिले ऍक्सिस बँकला. त्याच्यात काय केलंय, इंडियाज वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मार्केट वॉज व्हॅल्यू ॲट 1.6 बिलियन. 2022 मध्ये इंडियाची जी वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मार्केट जी त्याची व्हॅल्यू ती 1.6 बिलियन. ठीक आहे. विथ एक्सपेक्टेशन टू रिच 3 बिलियन इन 2029. आलं लक्षात. देन जिओ पेमेंट बँक जी आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची सबसिडी, त्यांनी रिसिव्ह केलेलं आहे कॅटेगरी 1 एक्झिक्युशन ओनली प्लॅटफॉर्म लायसन. एक्झिक्युशन 1 लायसन. ठीक आहे. एक्झिक्युशन 1 ओनली प्लॅटफॉर्म लायसन, EOP प्लॅटफॉर्म. कोणाकडनं? असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, AMFI फॉर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. हे जे लायसन आहे ते काय करतं, दिस लायसन्स अलाउ टू बँक टू ऑफर डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लान्स. म्हणजे आता ही जी बँक आहे जिओ पेमेंट बँक, ही आता कस्टमर्सला डायरेक्ट म्युच्युअल फंड ही विकू शकते. ठीक आहे. आणि चार्ज ट्रान्झॅक्शन फी त्याच्यासाठी चार्ज पण ते करू शकतात. किती? ₹2 पर ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. याच्यात 2 कॅटेगरी असतात, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2. कॅटेगरी 1 काय सांगते, जे एक्झिक्युशन ओनली प्लॅटफॉर्म आहेत कॅन चार्ज ट्रान्झॅक्शन फी थ्रू ॲसेट मॅनेजमेंट फर्म्स. कॅटेगरी 1चं भेटलेलं आहे ना, तर हे काय, EOPs कॅन चार्ज ट्रान्झॅक्शन फी थ्रू ॲसेट मॅनेजमेंट फर्म्स, व्हाईल कॅटेगरी 2 एक्झिक्युशन ओनली प्लॅटफॉर्म चार्ज इन्व्हेस्टर्स ओनली. इन्व्हेस्टर डायरेक्टली इन्व्हेस्टरकडनं घेऊ शकतात कॅटेगरी 2 वाले. पण यांना कॅटेगरी 1 मध्ये हा फरक आहे. जिओ पेमेंट बँक कधी एस्टॅब्लिश झाली? 2016. ठीक आहे. तिचं हेडक्वार्टर मुंबई आणि CEO आणि MD विनोद ईश्वरन. ठीक आहे. नेक्स्ट, वर्ल्ड बँक ADB यांनी काय केलंय, 1.6 बिलियन प्लेज केले टू फेज 1 डेव्हलपमेंट ऑफ अमरावती आंध्र प्रदेश कॅपिटल सिटी. जी आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती, तिला डेव्हलप करण्यासाठी वर्ल्ड बँक आणि ADBने 1.6 बिलियन US डॉलरमध्ये 1.6 बिलियन इंडियन करन्सीमध्ये 13,600 करोड रुपये दिले. ते कशी दिले? द कॅश विल बिगन टू डिस्ट्रीब्यूट ऑन जानेवारी 30, 2025 ते पैसे द्यायला चालू करतील. आणि ओव्हरऑल कॉस्ट किती? डेव्हलपमेंट 1चा फेज 1चा 15,000 करोड. ठीक आहे. त्यात पण काय, सेंट्रल गव्हर्नमेंट वुड फंड द रिमेनिंग 1,400 करोड. बरोबर आहे. आता 1.6 बिलियन म्हणल्यावर 13,600 करोड हे वर्ल्ड बँक आणि ADB देते. उरलेले जे 1,400 करोड आहेत ते आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि याच्यात पण वर्ल्ड बँक किती देते, तर ते 800 मिलियन हे देत आहे वर्ल्ड बँक. तर ते पण कशा थ्रू देत आहे? इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन IBRD थ्रू. आणि ADB विल इच कॉन्ट्रीब्युटेड 800 मिलियन, 6,800 करोड.
6,800 करोड वर्ल्ड बँक देते, 6,800 करोड एशियन डेव्हलपमेंट बँक देते, वर्ल्ड बँक देते, इंटरनॅशनल बँक फॉर म्हणजे IBRDच्या थ्रू देते ती, ठीक आहे. बरं, नेक्स्ट, कॅश फ्री पेमेंट. इंडियाज लिडिंग पेमेंट अँड API बँकिंग फर्म जी API बँकिंग फर्म कॅश फ्री पेमेंट त्यांना सर्टिफाईड केलेलं आहे NPCI ने. काय म्हणून? फॉर देअर UPI स्विच सर्व्हिसेस. UPI स्विचला ते सर्व्हिस झाले ना, UPI स्विच झाले ते सर्व्हिसेस, ठीक आहे. तर ते कॅश फ्री पेमेंटला NPCI ने आता सर्टिफाईड केलेलं आहे. ते काय म्हणतात? दिस विल एनेबल कॅश फ्री टू लिंक डायरेक्टली विथ एनी बँक्स मेन बँकिंग सॉफ्टवेअर रिझल्टिंग इन ग्रेटर ट्रान्झॅक्शन सक्सेस रेट फॉर इट्स मर्चंट. आता ते कुठल्याही बँकेसोबत कनेक्ट करतायत तुम्हाला, ठीक आहे. सॉरी, कॅश फ्रीचे CEO कोण, फाउंडर कोण आहे? आकाश सिन्हा. हे एक महत्वाचं लक्षात घ्या. नेक्स्ट, NDB ने 1,734 करोड दिलेत. कुणाला? ADB ने, न्यू डेव्हलपमेंट बँकेने 1,734 करोड दिलेत शिमला रोपवे प्रोजेक्ट हिमाचल प्रदेशला, रोपवे कॉर्पोरेशनला. NDB न्यू डेव्हलपमेंट बँक, जिचे हेडक्वार्टर आहे शांघाई चायनाला, ठीक आहे. प्रेसिडेंट कोण आहे? दिल्मा रोसेफ. अरे इथं पॉईंट राहिले याचे, पण हे दिल्मा रोसेफ हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. तर लिहून जाईल, ठीक आहे. आता किती? 1,734 करोड कास्टसाठी बरोबर. हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंट विल कॉन्ट्रीब्युट 20% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट. शिमला रोपवे प्रोजेक्टसाठी दिलेले आहेत हिमाचल प्रदेशला, तर त्यातले 20% जे आहेत ते हिमाचल प्रदेश गव्हर्नमेंट करणार आहे, आणि बाकीचे 80% जे ते NDB करणार आहे, ठीक आहे. आणि NDB विल फंड द रिमेनिंग 80% कॉम्प्रिजिंग 90% ॲज अ सबसिडी अँड 10% ॲज अ. ओके, ठीक. देन किती किलोमीटरचा आहे तो रोपवे? 13.79 किलोमीटरचा. हे लक्षात ठेवा. एक्झामला क्वेश्चन काही येऊ शकतात, 2 शिफ्टमध्ये पेपर आहे, ते काहीही विचारू शकतात, ठीक आहे. तर तेवढा विचार विनिमय करूनच मी ते क्वेश्चन्समध्ये प्रत्येक लहान सहान गोष्टी ऍड केलेल्या आहेत, तेवढ्या बघून घ्या. 16 स्टेशन आहेत त्याला, ठीक आहे. 13.79 किलोमीटर आणि 16 स्टेशन आहेत. देन Freo, a digital banking company backed by PIC-XV, has obtained a corporate agent license from insurance IRDAI's through. ठीक आहे. त्याचं काय? IRDAIचं फुल फॉर्म इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आलं लक्षात? This license enable Freo to provide insurance product on its platform. A neobank is digital bank that provides financial service online or via mobile app with no physical branches. ठीक आहे. एकच मिनिट त्यानं. तर काय आपण आताची न्यूज बघितली, फ्रीओ जी डिजिटल बँकिंग कंपनी आहे ती PIC-XV ची आहे, ठीक आहे. त्याला कॉर्पोरेट एजंट लायसन्स भेटलेलं आहे कोणाकडनं? IRDAI थ्रू, ठीक आहे. आणि ती काय करणार येतात? दिस लायसन्स एनेबल फ्रीओ टू प्रोव्हाइड इन्शुरन्स प्रोडक्ट ऑन इट्स प्लॅटफॉर्म. आता तुम्ही फ्रीओवरही सुद्धा, फ्रीओच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही आता इन्शुरन्स प्रोडक्ट घेऊ शकता. देन IREDA, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, रिसीव्ह इन प्रिन्सिपल अप्रुव्हल फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. DIPAM कडनं IREDAला अप्रुव्हल भेटलं. कशासाठी? टू इस्टॅब्लिश अ होली ओन रिटेल सबसिडी फॉर हँडलिंग द रिटेल बिझनेस अंडर PM सूर्यघर, जे रूफटॉपसाठी जे सोलर असतात ना त्याच्या स्कीमसाठी, आणि सोबत PM कुसुम स्कीम आणि B2C सेगमेंट इन रिन्युएबल एनर्जी, इमर्जिंग रिन्युएबल एनर्जी सेक्टर इन्क्लुडिंग EVs, एनर्जी स्टोरेज, ग्रीन टेक्नॉलॉजी, सस्टेनेबिलिटी, एनर्जी इफिशियन्सी एक्सेट्रासाठी. आता इन शॉर्ट मध्ये काय म्हणायचं आहे ना, की जे आपले डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट आहेत, ठीक आहे, त्यांनी प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलेले कोणाला? तर IREDAला. कशासाठी? की तुम्ही आता याच्यासाठी तुम्ही एक सबसिडरी स्थापन करू शकता. सगळे हे जे बाकीचे बिझनेस राहतील ते कोण हँडल करत होतं आतापर्यंत? IREDA करत होतं. आता त्याच्यासाठी त्यांना अप्रुव्हल मिळालं की तुम्ही तुमची सबसिडरी ओपन करू शकता, ठीक आहे. तर आपलं IREDA बद्दल जाणून घेऊया. त्याचं हेडक्वार्टर कुठे? न्यू दिल्लीला. इस्टॅब्लिश इयर कुठले? 1987. आणि त्याची CMD कोण आहे? चीफ मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप कुमार दास, ठीक आहे. प्रदीप कुमार दास. एवढ्या गोष्टी लक्षात. नेक्स्ट, HDFC बँक हॅज लॉन्च इट्स फर्स्ट ब्रांच इन सिंगापूर. सिंगापूरला HDFC बँकेने ब्रांच ओपन केलेली. सगळ्यात पहिली भारताची जी बँक होती जी आउट ऑफ इंडिया गेली ती कुठली होती? बँक ऑफ इंडिया, ॲज पार्ट ऑफ इट्स वर्ल्ड वाईड एक्सपान्शन स्ट्रॅटेजी, ठीक आहे. HDFC किती ब्रांच झाले फॉरेनमध्ये? 5 ब्रांच झाले. कुठे कुठे? हाँगकाँग, बहरेन, दुबई, सिंगापूर, आणि IFSC बँकिंग युनिट जे गुजरातला गिफ्ट सिटी तिथे सुद्धा आहे त्यांचं, ठीक आहे. आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस आहे नायरोबीला, अबुधाबीला, दुबईला आणि लंडनला. आलं लक्षात? देन परत काय? IRDAIने डायरेक्टेड केलंय
IRDAI has directed both bank sponsor and non-bank sponsored insurance business to apply IFRS 17. IFRS 17 काय? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड 70. ठीक आहे. IFRS 17 काय? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड 17. ठीक आहे. हे बघा, याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात मोस्ट ऑफ इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड जे 17 त्याच्यातून. त्याच्याबद्दल पूर्ण आणखी माहिती सांगतो. 2027 पर्यंत. ठीक आहे. अप्लाय केले कंपनीज इनफ टाइम टू प्रिपेअर. काय आहे ते? इरडाईने बोथ बँक स्पॉन्सर आणि नॉन बँक स्पॉन्सर इन्शुरन्स बिझनेस जे आहेत ज्यांना अप्लाय करायला सांगितलं कोणासाठी? IFRS 17 साठी. ठीक आहे. IFRS 17 आहे काय? तर ते इट इज अन अकाउंटिंग स्टँडर्ड दॅट प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क फॉर रिपोर्टिंग इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. आता काय होणार आहे? जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत ते प्रोव्हाइड करण्यासाठी फ्रेमवर्क जे अप्लाय होणार ना, तर त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट असतील. रिपोर्टिंग इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. तर IFRS 17 लक्षात ठेवा. It established criteria for the classification of asset and liabilities in the insurance industry and seek to promote consistency in principle for reporting insurance contract previously. IRDAI had set an financial 25 deadline for implementation IFRS 17. तर IFRS 17 ला आधी काय होतं? IFRS 17 साठी 2025 ची डेडलाईन दिली होती. सगळ्या कंपन्यांना सांगितलं होतं तुम्हाला IFRS 17 साठी अप्लाय करायचे. त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील त्यांना. जे तुमची करंट लायबिलिटीज ऍसेट वगैरे ते सगळे तुम्हाला रिव्हील करावं लागतील. तर ती डेडलाईन आता वाढून फायनान्शियल 27 पर्यंत केलेली. ठीक आहे. IRDAIचं हेडक्वार्टर आहे हैदराबाद, तेलंगणा. हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. IRDAIचं हेडक्वार्टर कुठे आहे? हैदराबाद, तेलंगणा. इस्टॅब्लिश 1999 चे. चेअरमन कोण आहेत? देबशिश पांडा. नेक्स्ट, द सेंटर हॅज एक्सटेंडेड द एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स EDLI एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. कोणासाठी? बेनिफिट टू ऑल एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन सबस्क्रायबर अँड देअर फॅमिली मेंबर्स स्टील फर्दर नोटीस. ही एक्सटेंड केलेली आहे. तेवढं लक्षात ठेवा. याच्यात महत्वाचं काय? एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स कधी इंट्रोड्यूस केली होती? ती 1976 आणि ती मॅनेज आणि ऍडमिनिस्ट्रेट कोण करते? EPFOच करते. ठीक आहे. तर स्कीम बद्दल थोडं जाणून घेऊ. द इनिशिएटिव्ह एम टू प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी बेनिफिट टू प्रोव्हाइड प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईज हू वेर नॉट टिपिकली कवर्ड बाय देअर एम्प्लॉयर्स. हा इनिशिएटिव्ह कोणासाठी घेतलेला? जे प्रायव्हेट सेक्टरचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या ज्या जिथे जे का जे ते जिथे कामावर आहेत तिथे त्यांचा इन्शुरन्स वगैरे निघत नाही त्यांच्यासाठी या स्कीम होत्या. ठीक आहे. द स्कीम इज अप्लिकेबल टू ऑल ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड अंडर द EPF. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडच्या अंडर जेवढ्या पण ऑर्गनायझेशन येतील त्या सगळ्यांसाठी हे अप्लिकेबल आहे. ठीक आहे. अँड मिसलिनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट 1952 ही कनेक्टेड होती. गॅप पडला. ठीक आहे. त्याच्यात काय असतं? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युट 0.5% ऑफ एम्प्लॉईज मंथली अर्निंग अप टू कॅपिटल ऑफ 15,000 पर्यंत. 15,000 पर्यंत एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युट करतील 0.5% ऑफ एम्प्लॉईज मंथली अर्निंग. वाईल जे एम्प्लॉईज आहेत त्यांना काहीच कॉन्ट्रीब्युट करायची गरज नाही. ठीक आहे. देन याच्यात काय? इफ अँड EPF मेंबर डायज वाईल अँड एम्प्लॉयमेंट देअर नॉमिनी ऑर लिगल हेअर विल रिसीव्ह मॅक्झिमम एश्युअर्ड बेनिफिट रुपीज 7 लाख. जर डेथ झाली तर किती लाख रुपयापर्यंत हे भेटेल तुम्हाला इन्शुरन्स? 7 लाखापर्यंत. आणि मिनिमम एश्युरन्स बेनिफिट किती आहे? 2.5 लाख. ठीक आहे. ते कधी जर मेंबर राहिला वगैरे तर तोपर्यंत 12th मंथ प्रायर टू देअर डेथ. 12 महिन्यानंतर किंवा वारला त्याच्यानंतर. ठीक आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक फंड ₹2,800 crore फॉर बेंगळुरू सबअर्बन रेल्वे टू बिल्ड 4 dedicated rail corridors covering 149 kilometers with plans to 58 station and 2 depot. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने 2800 करोड दिलेत बेंगळुरू सबअर्बन रेल्वेसाठी. ठीक आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक इस्टॅब्लिश झाली 1958. इस्टॅब्लिशमेंट नाही विचारणार कोणी याचं. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक हिचं हेडक्वार्टर कुठे? किचबर्ग लक्झमबर्गला. ठीक आहे. किचबर्ग लक्झमबर्गला. आणि प्रेसिडेंट कोणी? नाडिया काल्विनो. ठीक आहे. हे नादिया काल्विनो लक्षात ठेवा. नेक्स्ट, ADB हॅज ऑथराइज USD 434.25 मिलियन. ठीक आहे. लोन ADB ने 434.25 मिलियनचं लोन दिलेले कशासाठी? रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी अँड इम्प्रूव्ह एनर्जी सिक्युरिटीज इन आसाम. ठीक आहे. रिन्युएबल एनर्जीसाठी आसामला लोन दिलेले EDB किती? 434.25 मिलियन. मोस्ट ऑफ द टाइम भारतातल्या कुठल्या पण बँकेला EDBच लोन देतं. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या. स्टेटला जर द्यायचं झालं याच्यात काय? प्रोग्राम वुड असिस्ट आसाम इन डेव्हलपिंग अ रिन्युएबल एनर्जी प्लांट टू अचीव्ह इट्स सोलर एनर्जी टार्गेट ऑफ 3,000 मेगावॅट बाय 2030. 2030 पर्यंत 3,000 मेगावॉट पर्यंत सोलर एनर्जी त्यांना टार्गेट आहे त्यांचं अचीव्ह करायचं. कोणाचं? आसामचं. त्याच्यासाठी त्यांना
हेल्प कोण करते? एडीबी करते. ठीक आहे, लक्षात घ्या, एडीबी आसाम ए. Then Punjab and Sindh Bank, a public sector lender, wants to raise up to 3,000 crore through infrastructure bond. आता पंजाब आणि सिंध बँकेला काय करायचंय? त्यांना 3,000 करोड एवढा फंड जमा करायचा आहे. मग ते कशा थ्रू करताय? इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डच्या थ्रू करताय. ठीक आहे, की जे कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन आहे अमिड इन्क्रीज कॉम्पिटिशन फॉर डिपॉझिट्स. डिपॉझिटसाठी जरा सोपं पडतं त्यांना, कॉस्ट इफेक्टिव्ह येते. आणि क्रिसिल हॅज असाइन, ठीक आहे, एक महत्वाचं, क्रिसिल हॅज असाइन डबल ए स्टेबल रेटिंग टू द प्रपोज इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड. या बॉन्डसाठी क्रिसिलने त्यांना रेटिंग दिली किती? डबल ए और स्टेबल. ठीक आहे, या बॉन्डची रेटिंग दिली आहे. नेक्स्ट, एसबीआय, आयडीबीआय, इंडियन बँक यांचे जे स्पेशल फिक्स डिपॉझिट आहेत त्याची डेडलाईन ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे, द डेडलाईन फॉर स्पेशल फिक्स डिपॉझिट ॲट एसबीआय, आयडीबीआय अँड इंडियन बँक इज September 30, 2024. आता यात काय, एसबीआयची अमृत कलश एफडी बरोबर आहे, ती 7.1% इंटरेस्ट रेट देते. आणि त्याचा किती दिवसाचं असते? टेन्युअर 400 डे टर्म असते त्यांची. आणि एल्डरली पीपलसाठी 7.60% असते त्यांचं सेविशन. ठीक आहे, एल्डरली पीपलसाठी 7.60%. तशीच आयडीबीआय बँकेची कोणची? उत्सव स्पेशल डिपॉझिट ऑफर. उत्सव स्पेशल डिपॉझिट ही, ती किती ऑफर करते? 7.2 टू 7.35% इंटरेस्ट. किती दिवसासाठी? 300 ते 700 दिवसासाठी. देन स्मॉल फायनान्स बँक जे आहेत, एयू बँक, सूर्योदय बँक, युनिटी बँक, उज्जीवन बँक, यांचं एफडी इंटरेस्ट रेट किती? अबाउट 8%, 8% पेक्षा जास्त. आणि 1-2 इयरसाठी त्यांचा एफडी असतो, 1 ते 2 वर्षाचा टेन्युअर पण असतो त्यांच्या एफडीचा, स्पेशल फिक्स डिपॉझिट. LIC has chosen Infosys, a prominent IT company, to design their next generation digital platform. नेक्स्ट जनरेशन डिजिटल प्लॅटफॉर्म जे असणार LICचा, त्याच्यासाठी त्यांनी इन्फोसिसला चूज केली, इन्फोसिस कंपनीला. ठीक आहे, नेक्स्ट, फिनटेक स्टार्टअप मनीव्यू. मनीव्यूने काय केलं? बिकेम द 6th युनिकॉर्न इन 2024 हॅव्हिंग रेज 4.6 मिलियन, म्हणजे 38.6 करोड फ्रॉम एक्सेल इंडिया अँड नेक्सस व्हेंचर्स. मनीव्यूने काय केलं? यांनी ही 6वी युनिकॉर्न बनलेली, ज्यांनी 38.6 करोड रुपये आतापर्यंत जमा केलेले. ठीक आहे, 6th युनिकॉर्न आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या, 6th युनिकॉर्न आहे, हे वेगळं आहे, हा पार्ट वेगळा आहे. 6th युनिकॉर्न आहे. आणि आतापर्यंत 2023 दोनच फॉर्म झाले होते, झिप्टो आणि इनक्रेड फायनान्स. ठीक, हेच दोन स्टार्टअप होते की जे युनिकॉर्न झाले होते. यावेळेसचा 6th युनिकॉर्न आहे, जो 6वा युनिकॉर्न झाला. त्यांनी काय केलं? कधी झाले ते? त्यांनी जेव्हा 4.6 मिलियन म्हणजे 38.6 करोड रुपये इन्व्हेस्टरकडनं गोळा केले, तेव्हा ते 6th युनिकॉर्न झालेत. ठीक आहे, याच्या आधी हे बघितलं दिलं, ओनली 2 युनिकॉर्न्स वेर फॉर्म इन 2023. 2023 मध्ये दोनच युनिकॉर्न होते, कुठले? झेप्टो आणि इनक्रेड फायनान्स. बाय सप्टेंबर 2024 6 युनिकॉर्न हॅड बीन इस्टॅब्लिश इन्क्लुडिंग मनीव्यू. ठीक आहे, आता जे आपले ते 6वचे. अदर स्टार्टअप कोणचे या वर्षीचे? कृत्रिम, पेरफिओस, पोर्टर, रॅपिडो आणि ॲथर. ठीक आहे, कृत्रिम, परफ्युओस, पॉर्टर, रॅपिडो आणि अथर, हे 5 आहे. आणि 6वं आहे मनीव्यू. मनीव्यू कधी फाउंड झाले? 2014. हेडक्वार्टर बँगलोर, कर्नाटकाला. ठीक आहे, आणि फाउंडर कोण आहे? पुनीत अग्रवाल आणि संजय अग्रवाल, हे दोघं भाऊ. भाऊ नाही येते ऍक्च्युअली, पण भाऊ म्हणू शकतो त्याला. हे दोघं त्याचे फाउंडर आहेत. LICने शेअर होल्डिंग वाढवली IRCTC मधली किती पर्सेंट? अबाउट 93% गेली. आता ती 9.3% गेली LICची शेअर होल्डिंग IRCTC मधली, जिचं IRCTCचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्लीला आहे. चेअरमन MD कोणी त्याचे? संजय कुमार जैन. ठीक आहे, संजय कुमार जैन हे त्याचे चेअरमन. IRCTC इस्टॅब्लिश झालं 1999ला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच ती. आणि ते ऑपरेट कोण करतं? मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. ठीक आहे, आणि IRCTC हे मिनी रत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, हे लक्षात ठेवा. असं विचारतात, कधी कधी विचारू शकतात. मागच्या वर्षी क्वेश्चन कुठला होता? आय थिंक कुठली तरी कंपनी विचारली होती. तर ठीक आहे, ती कुठली पब्लिक सेक्टर आहे? मिनी रत्न आहे, महारत्न आहे, काय होतं म्हणून तर ते विचारतात. IRCTC मिनी रत्न आहे. नेक्स्ट, द वर्ल्ड बँक has asked India to reconsider its regional integration policy, especially its choice not to join the regional comprehensive economic partnership. भारताने 2019 मध्ये काय केलं होतं की जे RCEP रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, ठीक आहे, त्याच्यातून बाहेर आला होता, त्याच्यातनं बाहेर आला होता ते. ठीक आहे, तर आता वर्ल्ड बँक काय म्हणतात? तुम्ही परत त्याच्यावर एकदा विचार करा. तुम्हाला जर गोल अचीव्ह करायचं 1 ट्रिलियन एक्सपोर्ट 2030 पर्यंत, तो तुम्ही परत एकदा आमच्याकडे जॉईन होऊन जा. ठीक आहे, तर
रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप मध्ये कोणते 10 एशियन नेशन्स आहेत? ते ब्रुनई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलिपिन्स, लाओस अँड व्हिएतनाम. ठीक आहे. आणि 6 FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट. ठीक आहे. फ्री ट्रेड अग्रीमेंट जे ते ग्रुप आहे त्याचे कोणते पार्टनर आहेत? 6. चायना, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. हे एवढे लोक त्याच्यासोबत आहेत. पे सिक्युअर पे सिक्युअर स्टॅटिस्टिक यांनी काय दाखवलं? शोज दॅट इंडियाज UPI completed almost 81 lakh crore rupees in transaction from April to जुलै 2024. आतापर्यंत एप्रिल महिन्यापासून ते जुलै 2024 पर्यंत पे सिक्युअरने काय सांगितलं की युपीआय, भारताचं जे युपीआय आहे, इंडिया युपीआय, त्यांनी ऑलमोस्ट 81 लाख करोड रुपीजचे ट्रान्झॅक्शन केले जातात. आपण 81 लाख करोड रुपयाचे युपीआय. आणि इंडिया इज द वर्ल्ड लीडर इन डिजिटल ट्रान्झॅक्शन, अकाउंटिंग फॉर नियरली 40% ऑफ ऑल पेमेंट. बरोबर. भारत हा जगात सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शन करायला लागला आता डिजिटली. ठीक आहे. आणि युपीआय थ्रूच करतो जास्त. आजकाल तुम्हाला फॉर्म पण भरताना युपीआयच आठवतं. आणि मग जेव्हा पेमेंट झालं नाही तेव्हा मग परत फोन येतात की सर पेमेंट तर फेल आलं. मग युपीआय कधी कधी करायचं हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. दिस इज 37% ऑफ इन्क्रीज इन इयर ऑन इयर. प्रत्येक वर्षी 37%ची इन्क्रीज चालू आहे ॲव्हरेजली. आता युपीआय ट्रान्झॅक्शन जे आहेत ते 20.6 लाख करोड रुपीज पर्यंत गेले जुलै 2024 पर्यंत. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. द हायएस्ट एव्हर रेकॉर्ड इन मंथ. एका मंथमध्ये सगळ्यात जास्त भारतात किती झाले? जुलै महिन्यात 20.6 लाख करोड रुपये. नेक्स्ट, द IRDAI has issued a master circular to streamline norms on policyholder protection. IRDAI ने काय केलं? मास्टर सर्क्युलर काढलंय की पॉलिसी होल्डरचे जे पैसे त्याच्या प्रोटेक्शनसाठी. त्यांनी मागची 30 सर्क्युलर होते ना त्या सगळ्यांना वेगळं करून नवीन एक डॉक्युमेंट्स काढल्यात. ठीक आहे. कोणासाठी? लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी. ठीक आहे. आणि त्यांनी आता काय केलंय? 30 डे फ्री लुक पिरियड दिलाय. 30 डे. Both life and health insurance contract include a 30-day free look period, which allows the policy holder to review policy term and condition. ते कधीही 30 दिवसात त्यांच्या पॉलिसी बद्दल तुम्हाला सांगू शकतात. इल्डेज बीमा भरोसा वेबसाईट अलाउ पॉलिसी होल्डर टू सर्च फॉर अनक्लेम मनी. हे एक महत्वाचा प्रश्न. इल्डेची जी बीमा भरोसा, ठीक आहे, वेबसाईट आहे ना, तिच्यावर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पॉलिसी इन्शुरन्स मधले अनक्लेम मनी जर तुम्हाला सर्च करायचे असतील किंवा तुम्हाला माहिती करायची असेल तर कशा थ्रू करायची? तर बीमा भरोसा वेबसाईट थ्रू. ठीक आहे. इरडाईची ती वेबसाईट. देन तेलंगणा, तामिळनाडू अँड राजस्थान. तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान रिपोर्ट हायएस्ट ग्रोथ इन रियल ग्रॉस GSDP, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट फॉर फायनान्शियल 24 अमॉंग द 10 लार्जेस्ट स्टेट बेस्ड ऑन देअर GSDP. ठीक आहे. आता तुम्ही जर म्हणले काय की ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट GSDP थ्रू, ठीक आहे, तेलंगणा, तामिळनाडू आणि राजस्थान यांनी सगळ्यात जास्त रिअल GSDP गोळा केलेला आहे मोठ्या स्टेट पैकी. ठीक आहे. द सर्व्हिस सेक्टर हॅज बीन इसेन्शियल इन दिस इकॉनॉमिक प्रोग्रेस. सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त पैसा यायला लागला आहे आणि अकाउंट फॉर अ मेजर पोर्शन ऑफ ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड फॉर लार्जेस्ट स्टेट. 9th largest state, Telangana saw 9.2% economic growth in financial 24, bringing its real GSDP to 7.9 lakh crore. तेलंगणामध्ये झाली 9.2%ने ग्रोथ झाली आणि ती 7.9 लाख करोड मध्ये झाली. ठीक आहे. दिस इज फास्टर दॅन नॅशनल GDP ग्रोथ रेट ऑफ 8.2%. जी देशाची GDP त्याच्यापेक्षा फास्ट कोण चालते सध्या? तेलंगणा चालते 9.2%ने. लक्षात घ्या. द इकॉनॉमी ऑफ तामिळनाडू, द थर्ड लार्जेस्ट स्टेट. ठीक आहे. जे इकॉनॉमी तामिळनाडूची जगात आपल्या देशातली थर्ड लार्जेस्ट स्टेट येते. देशातलं तिसरं महत्वाचं इकॉनॉमी आहे. ते 8.2%ने इन्क्रीज करत आहे. ठीक आहे. म्हणजे 15.7 लाख करोड त्यांनी इन्क्रीज केली. आणि राजस्थान इन्क्रीज बाय 8% टू टेक 6th प्लेस. राजस्थान 6व्या नंबरवर आहे. त्यांची इकॉनॉमी 8% होती. आणि UP अँड कर्नाटका आर नेक टू नेक इन 4th अँड 5th स्पॉट. ठीक. पहिलं कोण पर्सेंटेजमध्ये? तेलंगणा, देन तामिळनाडू, राजस्थान, UP, कर्नाटक. आणि एवढं सगळं असताना, एवढं मागही असताना महाराष्ट्र आणखीही लार्जेस्ट इकॉनॉमी इंडियामध्ये GDP ऑफ 24.1 लाख करोड. महाराष्ट्र तरीही एवढं असूनही यांच्या GDP आपल्या खूप जास्त महाराष्ट्रापेक्षा पुढे चालत ना, तरीही महाराष्ट्र हा आणखी टॉपलाच आहे. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये, भारतीय इंडियन इकॉनॉमीमध्ये कशाच्या? ग्रोथच्या. इन ऑर्डर टू कलेक्ट अबाउट नेक्स्ट काय आपलं
Union Finance Minister of Finance plan to sell a 6.78% share in General Insurance Corporation, GIC Re. ठीक आहे, री जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन मधले 6.78% जे शेअर्स आहेत ते विकायच्या मागे कशा थ्रू ऑफर फॉर सेल थ्रू युनियन फायनान्स मिनिस्ट्री विकायला तयार आहे. आलं लक्षात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय याच्यात तर काय एवढं काही नाही, फक्त एवढं 6.78% लक्षात ठेवा. देन कधी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन कधी इस्टॅब्लिश झालं 1972ला. हेडक्वार्टर मुंबई आहे आणि त्याचे सीएमडी कोण आहे, रामास्वामी नारायण. रामास्वामी नारायण. ऑफर फॉर सेल काय असतं, अँड ऑफर फॉर सेल इज अ प्रोसेस वेअर अ कंपनी ऑर इट्स मेजर शेअर होल्डर सेल देअर शेअर टू पब्लिकला विकल्यानंतर. आलं लक्षात. आता खरं तर 85.78% ऑफ जे जीआयसीचे शेअर आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच होल्ड केले आहेत. ठीक आहे. तर ते आता एलआयसी सारखे त्याचे आयपीओ काढण्याची तयारी आहेत जीआयसीचे पण. नेक्स्ट. RBI received formal application from AU Small Finance Bank requesting permission to change its status from Small Finance Bank to Universal Bank. आरबीआयने अप्लिकेशन रिसीव्ह केले कोणाकडनं, एयू स्मॉल फायनान्स बँककडनं. एयू स्मॉल फायनान्स बँकेचं म्हणणं काय की आम्हाला आता युनिव्हर्सल बँक म्हणून घोषित करा. आम्ही स्मॉल फायनान्स बँक होतो, ठीक आहे, युनिव्हर्सल बँक म्हणून घोषित करा. बरं, युनिव्हर्सल बँक घोषित करण्यासाठी लिमिट काय असतो सर, तर मिनिमम नेटवर्क तुमची 1000 करोड पाहिजे असते तुमच्या बँकेची प्रिव्हियस क्वार्टरची. बरं, एका क्वार्टरमध्ये नेटवर्क कमी कमी 1000 करोडची झाली पाहिजे. देन तुमच्या बँकेचे शेअर हे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड पाहिजे. नंतर 2 फायनान्शियल इयरचा जो तुमचा काही राहील तो प्रॉफिटमध्ये पाहिजे. ठीक आहे, जो तुमचा शेअर राहील तो प्रॉफिटमध्ये असला पाहिजे. देन मिनिमम 5 वर्षाचा सॅटिस्फॅक्टरी ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. आलं लक्षात. हे इथं दिलेच आहे. मिनिमम नेटवर्क 1000 करोड, हे इथं सगळे दिले. ठीक आहे, हे महत्वाचे. एयू स्मॉल फायनान्स बँकेचं हेडक्वार्टर जयपूरला आहे. हा प्रश्न 2 वेळेस विचारलेला आहे. मी एक्झाम देतोय 2017 पासून. ठीक आहे, 2017 पर्यंत. आता एकदम एक्झॅक्ट आठवत नाही कुठल्या एक्झामला आलं मीन्स, पण या 2 एक्झामला हा एयू स्मॉल फायनान्स बँक कुठे हेडक्वार्टर हे नेहमी विचारलं. ठीक आहे, एक तर एसबीआय असणारच आहे, कारण की एसबीआय मोस्ट ऑफ द टाइम एखाद्या स्मॉल फायनान्स बँकेचं हेडक्वार्टर विचारत असतं. त्यांचं एक ट्रेंड आहे. एमडीसीओ कोणी, संजय अग्रवाल. आणि टॅगलाईन काय, बदलाव हमसे आहे. ठीक आहे, एयू स्मॉल फायनान्स बँक काय म्हणते, बदलाव हमसे आहे. बरोबर आहे, म्हणून त्यांना बदलाव करण्यासाठी त्यांना आता युनिव्हर्सल बँकमध्ये जायचं. नेक्स्ट, जना स्मॉल फायनान्स बँक ऑनर विथ 4 अवॉर्ड ॲट आयसीसी इमर्जिंग एशिया बँकिंग कॉन्क्लेव्ह. ठीक आहे, आता आयसीसी म्हणजे आपलं क्रिकेटचं आयसीसी नाही, हे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचं आहे. ठीक आहे, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इमर्जिंग एशिया बँकिंग कॉन्क्लेव्ह. त्यात जना स्मॉल फायनान्स बँकेला 4 अवॉर्ड भेटलेले आहेत. आता सेम जना स्मॉल फायनान्स बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे, बँगलोरला आहे, कर्नाटकाला. ठीक आहे, समोर असं दिले कुठे बघू कुठले कुठले अवॉर्ड भेटलेत. बेस्ट स्मॉल फायनान्स बँक, बेस्ट परफॉर्मन्स ऑन पब्लिक, काय बेस्ट परफॉर्मन्स ऑन प्रॉफिटेबिलिटी रनर्स अप, बेस्ट परफॉर्मन्स ऑन ऍसेट क्वालिटी, बेस्ट परफॉर्मन्स ऑन रिस्क मॅनेजमेंट. एवढे विचारणार नाही, फक्त आयसीसी इमर्जिंग एशिया बँकिंग कॉन्क्लेव्ह कोण घेतं, तर हे घेतं इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स. 4 अवॉर्ड ज्याला स्मॉल फायनान्स बँकेला कुठल्या भेटलं, तर बेस्ट वाला त्यांचं जे बेस्ट स्मॉल फायनान्स बँक कोणाला भेटलं हेच विचारू शकतात. एक महत्वाचा हा याच्यातला. ठीक आहे, पण त्यांना त्याच्यासोबत 4 भेटले, हे पण चांगले काम आहे. हे एडिशन होतं सेकंड. ठीक आहे, न्यू दिल्लीला झालं होतं, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने इस्टॅब्लिश केलं. त्याची थीम काय होती, लिडिंग इन डिजिटल पॅराडिझम. ठीक आहे, लिडिंग इन द डिजिटल पॅराडिझम. ज्याला स्मॉल फायनान्स हेडक्वार्टर आहे बँगलोर कर्नाटक. सीईओ आहेत अजय कनवाल. आणि टॅगलाईन काय, पैसे के कदर. RBI has given IndusInd Bank permission to form a wholly owned subsidiary that will solely focus on asset management for mutual fund. म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट ऑफ म्युच्युअल फंड साठी इंडस इंड बँकेला आरबीआयने आता अप्रूव्ह दिलं की तुम्ही तुमची एक सबसिडी ओपन करू शकता. ठीक आहे, इंडस इंड बँकेचं हेडक्वार्टर मुंबईलाच आहे. तिचे एमडी सीओ सुमंत कटपाली आहे. आणि टॅगलाईन, वी केअर दिल से वी मेक यू फील रिच. वी केअर दिल से वी मेक युअर फील रिचर. वी केअर दिल से वी मेक यू फील रिचर, ही आहे इंडसइंड बँकेची टॅगलाईन. ठीक. नेक्स्ट, इंडिया हॅज साईन $500 million लोन पॅकेज विथ एडीबी. ठीक आहे, इंडियाने काय केलं, 500 मिलियनचं लोन पॅकेज एडीबी सोबत साईन केलं. कशासाठी, महाराष्ट्र टेरिटरी केअर अँड मेडिकल एज्युकेशन सेक्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी. महाराष्ट्र टेरिटरी केअर अँड मेडिकल एज्युकेशन सेक्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी. ठीक आहे, तर याच्यात महत्वाचं काही नाही, एडीबीचं हेडक्वार्टर सगळ्यांनाच माहिती, मनिला फिलिपिन्स. प्रेसिडेंट आहे मसात्सुगु असाकावा. नंतर मेंबरशिपमध्ये 68 मेंबर आहे. 49 रिजनल मेंबर्स आहेत एशिया आणि पॅसिफिक मधले, आणि 19 नॉन रिजनल मेंबर आहेत, म्हणजे एशिया रिजनच्या बाहेरचे. ठीक आहे, तर टोटल मेंबर 68.
कधी इस्टॅब्लिश झाली ती एडीबी? 1966, मनिला, फिलिपिन्स. नेक्स्ट, 225 मिलियन अमेझॉन रिफॉरेस्टेशन लिंक आउटकम बॉन्ड वॉज इश्यू बाय वर्ल्ड बँक, लीडिंग आर्म द इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. द बॉन्ड इज प्रिन्सिपल प्रोटेक्टेड. काय म्हणणं सरळ सरळ 225 मिलियनचा अमेझॉन रिफॉरेस्टेशन लिंक आउटकम बॉन्ड कोणी इश्यू केला? हाच प्रश्न राहील. किंवा वर्ल्ड बँकेने खाली कुठला बॉन्ड इश्यू केला आहे? तर अमेझॉन रिफॉरेस्टेशन लिंक आउटकम बॉन्ड. किती आहे? 225 मिलियनचा आहे. याची मॅच्युरिटी किती आहे? 9 इयरची. 9 इयरची याची मॅच्युरिटी आहे. 9 इयर नंतर कधी डेट आहे? 30 जुलै 2033. आणि ऑगस्ट 13, 2024 हा प्राइस झालेला आहे. ठीक आहे. वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC. मनीला, फिलिपिन्स कोणाचं आहे? एडीबीचे. ठीक आहे. आणि NDBचं कुठे? तर ते न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मग चायनामध्ये ते. ठीक आहे. मला पण नाही आठवायला आता कोणचं आहे. मनीला, फिलिपिन्स, एडीबी नाही आठवते. ठीक आहे, जाऊ दे. चायनामध्ये ते बीजिंग चायना आहे का नाही. बरं, क्रॉस चेक करून बघायला. ठीक आहे, नाही आठवते मला. बरं, वॉशिंग्टन DC कोणाचं? वर्ल्ड बँकेचं. वर्ल्ड बँकेचे मेंबर किती आहेत? 189. मागच्या वर्षी का एक्झाम प्रश्न आला होता. कुठल्या तरी याचे मेंबर्स किती आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी मेंबर्स टाकत गेलो. 189. ठीक आहे. वर्ल्ड बँकेचे 5 ग्रुप आहेत. कुठले? IBRD, IDA, IFC, मिगा आणि ICSID. ठीक आहे. प्रेसिडेंट कोण आहे? अजय बंगा. अजय बंगा प्रेसिडेंट, इंडियन ओरिजिन आहे. आणि MD CFO कोण आहे? अंशुला कान. आणि चीफ इकॉनॉमिस्ट इंदरमित गिल. कोणाचे? ADBचे. लक्षात. नेक्स्ट, सेल अ significant state-owned steel manufacturer and Bank of Baroda have agreed to ₹500 crore credit arrangement. सेलसाठी 5,000 करोड कुठली बँक क्रेडिट अरेंज करते? तर ती करते बँक ऑफ बडोदा. सेलचे चेअरमन कोण आहेत? सेलचे आहेत आपले हेच अमरिंदू प्रकाश. सेलचे अमरिंदू प्रकाश आहे आणि बँक ऑफ बडोदाचे देबदन चंद आहे. विथ कॉम्पिटेटिव्ह बिड ऑफ 7.49% फॉर 5 year लोन. ठीक आहे. 7.49% आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाला 5,000 करोड कोण अरेंज करून देणार आहे? बँक ऑफ बडोदा. ठीक आहे. बँक ऑफ बडोदाचं हेडक्वार्टर वडोदराला आहे. देन MD and CEO देवदत्त चंदे. टॅगलाईन इंडियाज इंटरनॅशनल बँक. अबाउट सेल, न्यू दिल्लीला हेडक्वार्टर आहे. आणि काय? अमरिंदू प्रकाश. इथं नाव आठवत नव्हतं मला. चेअरमन. ठीक आहे. आणि हे बाब ही कोण आहे? सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, न्यू दिल्लीमध्येच आहे. आणि ओनरशिप मिनिस्ट्री ऑफ स्टील, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते. ठीक. नेक्स्ट, RBI has given IndusInd Bank permission to form a wholly owned subsidiary that will solely focus on asset management for mutual fund. आपण मागच चेक केलं, रिपीट झाली वाटते न्यूज. ठीक आहे. बरं, सुमित कपाडिया CEO MD वी केअर दिल से वी मेक यू फील रिचर. IMF एस्टिमेट्स दॅट इंडियाज इकॉनॉमी. IMFने एस्टिमेट केले की इंडियनची इकॉनॉमी जी ना ती 55 ट्रिलियन होईल. कधीपर्यंत? 2047 पर्यंत. ठीक आहे. 55 ट्रिलियन बाय 2047. इफ पॉलिसीज आर इम्प्लिमेंटेड बाय फेडरल अँड स्टेट गव्हर्नमेंट टू इन्क्रीज द कंट्रीज ग्रोथ रेट फ्रॉम इट्स हिस्टॉरिकल ॲव्हरेज ऑफ 7 to 8%. जर 7-8% आपण असं चालत झालं 55 ट्रिलियन कधीपर्यंत आपण असं त्या कोणाला वाटतं? IMFला 2047 पर्यंत. IMFचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC. ठीक आहे. याच्यात मेंबर किती आहेत? 190 कंट्रीज आहेत. ठीक आहे. 190 कंट्रीज आहेत कोणामध्ये? IMF मध्ये. आणि MD कोण आहे? क्रिस्तियाना जिओर्जिवा. चीफ इकॉनॉमिस्ट कोण आहे? पियर ओलिव्हिर गुरिनचाच. ठीक आहे. तर MDच लक्षात ठेवा, क्रिस्टेलिना जिओर्जिवा. ठीक आहे. 190 कंट्री आहे, युनायटेड नेशन कंट्री आणि कोसोवो आता लेटेस्ट ऍड झालं. नेक्स्ट, बाय फायनान्शियल इयर 2032 ICICI Bank hope to have improved sustainability and achieve carbon neutrality in scope 1 and scope 2 emission. 2032 पर्यंत ICICI बँकेला काय वाटतं की आपण इम्प्रूव्ह करू सस्टेनेबिलिटी अँड अचीव कार्बन न्यूट्रलिटी. ठीक आहे. स्कोप इमिजन. तर स्कोप 1 स्कोप 2 काय असतं इमिजन मध्ये? तर डायरेक्ट इमिजन जे असतं ना, ओन ऑर कंट्रोल बाय कंपनी, जे कंट्रोल करू शकते कंपनी बाय, ते स्कोप 1 असतं. स्कोप 2 काय असतं? इनडायरेक्ट इमिजन फ्रॉम द जनरेशन ऑफ परचेस इलेक्ट्रिसिटी. ठीक. स्कोप 3 काय असतं? इनडायरेक्ट इमिजन दॅट रिझल्ट फ्रॉम द कंपनीज ऍक्टिव्हिटीज बट आर नॉट डायरेक्टली ओन ऑर कंट्रोल बाय. ठीक आहे. तर ICICI बँकेला वाटतं की आम्ही याच्यात इम्प्रुव्हमेंट करू. कधीपर्यंत? 2032 पर्यंत. 1 आणि 2 मध्ये. 3 मध्ये नाही सांगू शकत. Nirmala Sitharaman announced that public sector banks' non-performing asset associated with Mudra loan category have declined to 3.4% in 2023-24.
ठीक आहे. निर्मला सीतारामननी अनाऊन्स केलं पब्लिक सेक्टर बँकेसाठी नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे मुद्रा लोन थ्रू हे आता डिक्लाईन झाले किती 3.4% पर्यंत 2023-24 पर्यंत. याच्यात खूप चांगली गोष्ट आहे मुद्रा लोनची जी एनपी त्याचा कमी झाली आहे. ठीक आहे. नॉन परफॉर्मिंग ऍसेट काय आर लोन्स और ऍडव्हान्सेस फॉर विच द प्रिन्सिपल और इंटरेस्ट पेमेंट रिमेन्स ओव्हर ड्यू फॉर 90 डेज. ठीक आहे. 90 दिवसापेक्षा जास्त झाले जेव्हा तुम्ही इंटरेस्ट नाही पे केलं किंवा प्रिन्सिपल पण पेमेंट नाही केलं तर ते एनपी होऊन जातात. ठीक आहे. NPAs are a critical indicator of the health of the banking sector, as high levels of bad loans indicated a high risk of default, leading to financial instability. मुद्रा लोन स्कीम कधी लॉन्च झाली 2015ला लक्षात ठेवा. 2015 लॉन्च झाली प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY. ठीक आहे. आणि याचं काय होतं ऑब्जेक्टिव्ह टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट टू मायक्रो स्मॉल एंटरप्राइज MSME लोन द्यायचं मायक्रो स्मॉल मध्ये. नेक्स्ट युनियन गव्हर्नमेंट Union government has granted 7,900 crore to Union Territory of Jammu and Kashmir to clear its outstanding dues with Jammu and Kashmir Bank. ठीक. आता युनियन गव्हर्नमेंटने काय केलं 7,900 crore दिले जम्मू काश्मीरसाठी. कशाला? त्यांचे जे ड्यूज होते जम्मू काश्मीर बँकेकडून त्यांनी मधात खूप काळ कंटिन्युअस लोन घेत राहिले त्याच्यामुळे ते सगळे ड्यू आता क्लिअर करायचे. ठीक आहे. बरं. आणि 2024-25 साठी युनियन गव्हर्नमेंट हॅज अलोकेटेड ₹42,277.74 करोड फॉर जम्मू अँड काश्मीर. काय केले 2024-25 साठी जम्मू काश्मीरसाठी स्पेशली ₹42,277 करोड दिलेले. ठीक आहे. ते 1.2% इन्क्रीज केले मागच्या वर्षीपेक्षा. जम्मू काश्मीर बँक 1938ला स्थापन झाली 1 ऑक्टोबर 1938. हेडक्वार्टर श्रीनगर जम्मू काश्मीर. ठीक आहे. कमेंट मध्ये मला सांगा की जम्मू अँड काश्मीर बँक ही कुठल्या RRBला स्पॉन्सर करते. ठीक आहे. चालेल. जम्मू अँड काश्मीर बँक कुठल्या RRBला स्पॉन्सर करते हे मला कमेंटमध्ये आन्सर पाहिजे. ठीक आहे. आणि सांगा मला आणखी काही इम्प्रूव्हमेंट करायची तर सध्या आपल्याला थोडंसं घाई गडबडीत घ्यायचं होतं म्हणून हे सेशन असं घ्यावं लागलं. नंतर याच्या पुढचे जेवढे पण लेक्चर होतील ते आपण व्यवस्थित आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्येच घेऊ. फुल मागं ब्लॅकबोर्ड वगैरे त्याच्यावरच. आलं लक्षात? ठीक. तर बँक ऑफ महाराष्ट्र प्लान्स टू रेज अप टू ₹3,000 crore थ्रू इट्स फर्स्ट इश्यू ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड. बँक ऑफ महाराष्ट्राने 3,000 करोड रेज करायचे त्यांना. कशा थ्रू? इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड थ्रू. ते कसे करणार आहे तर ते ग्रीन ग्रीन शू ऑप्शन थ्रू 2,500 करोड जमा करतील आणि त्याचं मॅच्युरिटी पिरियड किती राहील 10 वर्षाचा 2,500 करोडचा. ठीक आहे. 2,500 करोड ते थ्रू ग्रीन शू ऑप्शन थ्रू करणार आहे आणि त्याचं मॅच्युरिटी पिरियड किती राहील 10 वर्ष. हे लक्षात ठेवा. ग्रीन शू थ्रू 2,500 करोड 10 वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड. त्याचं हेडक्वार्टर पुण्याला आहे. MDNCU निधी सक्सेना आहे आणि टॅगलाईन काय वन फॅमिली वन बँक. लक्षात. देन बँक ऑफ बडोदाची कार्ड लिमिटेड आहे आणि NBFC आहे. ठीक आहे. बँक ऑफ बडोदा कार्ड लिमिटेड NBFC ही बँक ऑफ बडोदाची ती त्यांनी रुपे सोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? टू लॉन्च अन इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट फीचर ऑन UPI. UPI वर आता त्यांना मंथली इन्स्टॉलमेंट फील करायचे आहेत. ठीक आहे. ज्यांना करायचे त्यांच्यासाठी ही एक फीचर चांगलं असणार आहे. तर त्यासाठी बँक ऑफ बडोदाने रुपे सोबत पार्टनरशिप केली आहे. ठीक आहे. याने काय होणार आहे allowing users to convert their purchase into EMIs for a more convenient payment experience. ठीक आहे. सॉरी इंटू EMIs फॉर मोर कन्व्हिनियंट पेमेंट एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्हाला आता EMI भरताना डायरेक्ट तुम्ही तुमच्या UPI थ्रूही भरू शकता. देन फोनपे अनाऊन्स कॉपरेशन विथ जार टू लॉन्च अ न्यू डेली सेव्हिंग ऑप्शन. ठीक आहे. आता फोनपेनं पण एक नवीन आता कसं नवीन नवीन काही कोणी कोणी सुरू करते. आता फोनपे पण काय म्हणतंय की तुम्ही रोज खर्च करताच ना मला यूज करून माझ्याच्यावरून तुम्ही फक्त पेमेंट करताय किंवा ट्रान्झॅक्शन करताय. ठीक आहे. तर तुम्ही सेव्हिंगही करू शकता. डेली सेव्हिंग ऑप्शन तुमच्यासाठी लॉन्च करायचे त्यांना कोणा थ्रू जार सोबत मिळून फॉर परचेसिंग डिजिटल गोल्ड. त्यांचं जे प्लॅटफॉर्म आहे डिजिटल गोल्ड परचेस करण्याचं जारचं त्याच्या थ्रू डेली सेव्हिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही किती सेव्ह करू शकता डेलीचे 10 रुपयापासून 5,000 रुपयापर्यंत प्रत्येक दिवशी. इथे अलाविंग देम टू सेव्ह अमाऊंट्स रेंजिंग फ्रॉम 15 मॅक्झिमम 5,000 पर डे इन डिजिटल गोल्डच्या थ्रू करू शकता. जार्स इंटिग्रेटेड गोल्ड टेक सोल्युशन स्ट्रीमलाईन डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट इन अंडर 45 सेकंड. 45 सेकंद तुम्हाला तुमचे सेव्हिंग होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचं सोनं भेटून जाईल डिजिटल. बरं डिजिटल गोल्ड म्हणता येते. ग्लोबल टेक टायटन गुगल हॅज पार्टनर विथ मुथूट फायनान्स टू ऑफर गोल्ड बॅक लोन्स थ्रू इट्स मोबाईल पेमेंट सर्व्हिस GPay. गोल्ड टेक टायटन्स जे ना गुगलचं त्यांनी पार्टनरशिप केली कोणासोबत मुथूट फायनान्स सोबत.
कशासाठी? टू ऑफर गोल्ड बॅक लोन्स थ्रू इट्स मोबाईल पेमेंट सर्व्हिस जीपे थ्रू मुथूट फायनान्सला आता गोल्ड लोन देता येईल लोकांना. ठीक आहे. आणि दिस अनाउन्समेंट वेअर मेड बाय कॉर्पोरेट लीडर्स ॲट 10th अॅन्युअल गुगल फॉर इंडिया इव्हेंट. गुगल इंडिया इव्हेंट जो होता 10वा, कुठं होता? तो दिल्लीलाच होता. तिथे हे अनाऊन्स करण्यात आलं होतं. गुगल्स AI असिस्टंट कोणी? जेमिनी लाईव्ह. ठीक आहे. ठीक आहे. गुगलचा प्रश्न येऊ शकतो, गुगल्स AI असिस्टंट कोणचं आहे? तर ते जेमिनी लाईव्ह. आणि ते कोणत्या कोणत्या भाषेत आहे? हिंदी आणि 8 ॲडिशनल इंडियन लँग्वेजमध्ये, म्हणजे टोटल 9 भाषेत आहे. कुठल्या कुठल्यात? आणखी बेंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, मराठी, तेलुगू, तमिळ आणि उर्दू. या भाषा लक्षात घ्या. कशासाठी? कारण की तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, याच्यातली कुठली भाषा नाही, तो कुठली आहे. ठीक आहे. ऑल ऑफ द असलं तर ऑल ऑफ द मारूच नका. मागच्या वेळेस लय सीन झाला भरपूर करून IBPS PO तेच केलं होतं. पण आता मोस्ट ऑफ द टाइम जर नसेल जमत, अटेम्प्ट कमी होत असतील तर IBPS PO मार, IBPS PO ला कुठल्या एक्झामला ऑल ऑफ द इज द बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. जर आलंच असा प्रश्न तर. पण हे जर लक्षात घ्या कुठल्या कुठल्या आहेत. बेंगॉली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, मराठी, तेलुगू, तमिळ आणि उर्दू ह्या भाषा आहेत हिंदी सोबत. मुथ्थूट फायनान्स हेडक्वार्टर कुठे? कोची, केरळ. चेअरमन कोणी? जॉर्ज जेकब मुथ्थूट. आणि MD आहे जॉर्ज अलेक्झांडर मुथ्थूट. ठीक आहे. नेक्स्ट, फेडरल बँक. ठीक आहे. यांनी MOU साईन केला कोणासोबत? भाषिनी. काय आहे भाषिनी? AI पॉवर लँग्वेज ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म आहे. टू इट्स AI powered language translation platform to add vernacular language support of its AI virtual assistant Fedi. भाषिनी सोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला. फेडरल बँकेचं AI कुठलं आहे? फेडी नावाचं आहे ते. ठीक आहे. हे लक्षात घ्या. फेडी चॅटबोट आहे त्यांचं, AI पॉवर चॅटबोट. ठीक आहे. With Bhashini language translation capabilities, FEDI can now respond to customer queries in 14 Indian languages, including हिंदी. 14 लँग्वेजेस मध्ये दिसतं. कुठल्या कुठल्या? हिंदी, बेंगाली, तमिळ, तेलुगू, मराठी, गुजराती, कन्नडा, मल्याळम, ओडिया, आसामीज, पंजाबी, उर्दू, मणिपूर आणि बोडो या सगळ्या लँग्वेजमध्ये फेडरल बँक तुम्हाला, फेडरल बँकेचं चॅटबोट आहे फेडी, हे आता तुम्हाला बोलू शकता. फेडरल बँक कधी इस्टॅब्लिश झाली? 1929. हेडक्वार्टर कोची, केरळाची. MD CEO यांचे चेंज झालेले आताच. KVS मनियन. टॅगलाईन यू आर परफेक्ट बँकिंग पार्टनर. टॅगलाईन युअर परफेक्ट बँकिंग पार्टनर. लक्षात सगळं लिहूनच ठेवलं याच्यावर मी, कारण की तुम्हाला परत ते लिहा. ठीक आहे. आता भरपूर वेळेस तुम्हाला त्रास होतो ना, की लिहायचं. आलं लक्षात? लिहायचं वगैरे त्या गोष्टी त्रास होतो, म्हणून मग मी सगळं याच्यावर लिहून ठेवलेले पहिलेच. आणि तुम्हाला जास्त शोधायची गरज पडणार नाही. पण मला असं वाटतं की PDF वगैरे वाचण्यापेक्षा तुम्ही फक्त व्हिडिओज बघा, 2च्या स्पीडनं बघा, आणि जेवढे वेळ होईल तेवढे वेळ रिवाइज करा. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन 100% भेटूनच जातील. ठीक. नेक्स्ट, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. ॲक्सिस बँक आणि ॲक्सिस बँकेने पार्टनरशिप केली. कशासाठी? इंडियाज फर्स्ट ब्ल्यू लोन ऑफ 500 million टू स्केलिंग अप ब्ल्यू फायनान्स अँड ग्रीन प्रोजेक्ट इन इंडिया. तर PDF मध्ये थोडंसं राहिलं. फर्स्ट ब्ल्यू लोन साठी 500 मिलियन कोणी केले? IFC आणि ॲक्सिस बँकेने. ठीक आहे. ग्रीन प्रोजेक्ट इन इंडिया. इंडियाज अर्बनायझेशन इन ड्रायव्हिंग डिमांड फॉर वॉटर एफिशियन्सी, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट अँड ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर विच इज एक्सपेक्टेड टू रीच 3 billion बाय 2029. मागे पण आपण ऐकलं. तर ॲक्सिस बँक आणि IFC साठी कॉन्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे. नेक्स्ट, इंडियन नेव्ही लिंक अँड MOU विथ बजाज एलियन्स लाईफ इन्शुरन्स. इंडियन नेव्हीने बजाज एलियन्स सोबत आता MOU साईन केल्यासाठी. टू प्रॉमिनंट हायलाइट ऑफ 2024 डेझिग्नेटेड ॲज इयर ऑफ नवाल सिटीजन्स. ठीक आहे. The arrangement with Bajaj Allianz offers respondable pricing for voluntary life insurance for naval civilians. जे नवल मध्ये आपले नेव्हीमध्ये हे असतील सर्वंट, आपले म्हणजे जे आपले सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी लाईफ इन्शुरन्स, व्हॉलंटरी लाईफ इन्शुरन्स प्लॅन हे आता कोण देणार आहे? बजाज एलियन्स देणार आहे. ठीक आहे. बजाज एलियन्सचं हेडक्वार्टर पुणे, लक्षात ठेवा. तपन सिंगल त्याचे CEO आहेत. हे बघा, हे बजाज एलियन्स इस्टॅब्लिश 2001, हेडक्वार्टर पुणे, CEO तपन सिंगल. Then FTSE Russell, a London-based index provider, will include Indian and South Korean government bond in its government index starting in 2024. फायनान्शियल टाइम्स स्टॉक एक्सचेंजमध्ये आता भारताचं आणि साऊथ कोरियाच्या दोन्ही देशाचे गव्हर्नमेंट जे बॉन्ड राहतील ते आता त्याच्यावर तुम्हाला भेटून जातील. 2025 मध्ये स्टार्ट होतील. तर FTSE 2015 मध्ये इस्टॅब्लिश झालं. तर लंडनला हेडक्वार्टर आहे UK मध्ये, आणि CEO फिओना बॅसेट. एवढं महत्वाचं नाही, मी टाकलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM शिलॉंग आणि SIDBI यांनी जॉईंट प्रमोट एंटरप्रिनरशिप इन इंडिया नॉर्थ ईस्ट साठी IIM शिलॉंग आणि कोणी SIDBI यांनी पार्टनरशिप केली. कशासाठी? जॉईंट टू प्रमोट एंटरप्रिनरशिप इन इंडिया नॉर्थ ईस्ट साठी. IIM शिलॉंग फाउंडेशन फॉर इन्क्युबेशन अँड एंटरप्रिनरशिप
ऑफर्स ऑर्गनाइज एंटरप्रिनरशिप ट्रेनिंग अँड इन्क्युबेशन प्रोग्राम. ठीक आहे, असं असं आहे. फक्त याच्यातलं महत्वाचं काय, आय एम शिलॉंग आणि सिडबी यांनी पार्टनरशिप केली कशासाठी, टू प्रमोट एंटरप्रिनरशिप इन इंडियन नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये तुमची एंटरप्रिनरशिप प्रमोट करण्यासाठी सिडबी आणि आय एम शिलॉंग यांनी पार्टनरशिप केली. ठीक आहे, 18 मंथ ट्रेनिंग प्रोग्राम असेल, 30 सिलेक्टेड इंडिव्हिज्युअलसाठी. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट, एकच मिनिट पाणी पितो. आयसीआयसीआय बँकेने अजिंक्य सर आले तुम्हाला. ठीक आहे. ICICI Bank announced Smart Lock, a novel safety feature that lets user lock and unlock several banking services at once without contacting customer support via phone or email. आता ICICI बँकेने काय केलंय की ते स्मार्ट लॉक एक अनाऊन्स केले. त्या थ्रू काय करतील ते, कधी पण तुमचा अकाउंट लॉक आणि अनलॉक करू शकतात सेव्हिंग बँक सर्व्हिस ॲट वन्स विदाउट, म्हणजे तुम्हाला कस्टमरला कॉन्टॅक्ट न करत. ठीक आहे, फोन और ईमेल थ्रू. ठीक आहे. देन बँक ऑफ बडोदा इन कॉर्पोरेशन विथ इझी माय ट्रिप. इझी माय ट्रिप सोबत बँक ऑफ बडोदाने काय केलं, लॉन्च केलं बँक ऑफ बडोदा इझी माय ट्रिप को ब्रँडेड ट्रॅव्हल डेबिट कार्ड केलं यांनी लॉन्च, बँक ऑफ बडोदा आणि इझी माय ट्रिपने. आणि हे फर्स्ट को ब्रँडेड ट्रॅव्हल डेबिट कार्ड आहे, जे पब्लिक सेक्टर बँकेने लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामुळे मी ते टाकले. ऍक्सिस ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड यांनी काय केलंय, यांनी लॉन्च केलंय ऍक्सिस क्रिझिल. ठीक आहे, ऍक्सिस क्रिसिल IBX AAA NBFC इंडेक्स जून 2027 फंड. ठीक आहे, and open-ended target maturity index fund that invest in the CRISIL IBX AAA NBFC index 2026. This is India's first NBFC sector-based target maturity mutual fund plan. The initiative requires a minimum investment of rupees 5,000 and subsequent payment in multiples of rupees 1. ठीक. Next, IDBI Bank has announced a special scheme called Sugam Rin Bhugtan Yojana. ठीक आहे, IDBI बँकेने अनाऊन्स केलेले स्पेशल स्कीम सुगम ऋण भुगतान योजना. कशासाठी, टू हेल्प विथ रिकव्हरी एफर्ट्स बाय सेटलिंग रिटेल NPS वन्स अंटिल मार्च 2021 पर्यंत. त्यातलं महत्वाचं फक्त सुगम ऋण भुगतान योजना ही कोणी लॉन्च केली, तर IDBI बँकेने ही स्कीम लॉन्च केली, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, तर ही स्कीम कधीपर्यंत आहे, 2025 पर्यंत आहे. द स्कीम विल एंड ऑन मार्च 2025. देन पंजाब नॅशनल बँक नाउ ऑफर्स द PNB मल्टी करन्सी वर्ल्ड ट्रॅव्हल कार्ड. प्रिपेअर्ड फॉरेन करन्सी अँड कार्ड इथे PNB ने बनवले. तर ह्या कार्डमध्ये इथे महत्वाचं काय टाकलं मी, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की PNB ने ऑफर केलेलं जे PNB मल्टी करन्सी वर्ल्ड ट्रॅव्हल कार्ड आहे, ठीक आहे, ते किती देशाच्या कंट्रीजची जी करन्सी ना त्याला सपोर्ट करतं. तर ते कार्ड सपोर्ट 6 मेजर फॉरेन करन्सी. कुठल्या कुठल्या, युनायटेड स्टेट्स डॉलर, युरोपियन युनियनचं युरो, ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग, युनायटेड अरब एमिरातचं दिरहम, कॅनेडियन डॉलर आणि सिंगापूर डॉलर. ठीक आहे, या 6 कंट्रीला हे सपोर्ट करतात. आणि या कार्ड थ्रू तुम्ही 50,000 पर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकता. आणि हे कार्ड तुमचं इन्शुरन्स कव्हरेज पण काढतं. किती, 3.50 लाख ते हरवल्यावर और मिसयूज केल्यावर 3.50 लाख पर्यंत भेटून जातं. जसं DICGC तुमच्या बँकेच करतं, तसंच या कार्डचं पण इन्शुरन्स आहे ऑलरेडी. IDBI बँक हॅज अनाऊन्स स्पेशल स्कीम कॉल्ड सुगम. परत झाली का नाही, परत झाली आहे. ठीक आहे, बरं. नेक्स्ट, मास्टर कार्ड इस्टॅब्लिश कटिंग एज टेक हब इन पुणे महाराष्ट्र. ठीक आहे, मास्टर कार्डने काय केलं, कटिंग एज टेक हब काढले पुण्यामध्ये महाराष्ट्राला. कशासाठी, टू प्रमोट ग्रोथ अँड इनोव्हेशन इनसाइड द ऑर्गनायझेशन. दिस फॅसिलिटी इज पार्ट ऑफ मास्टरकार्ड वर्ल्ड वाईड टेक हब इकोसिस्टम विच हॅज 7 लोकेशन. कुठले कुठले, अर्लिंग्टन, डब्लिन, न्यूयॉर्क, पुणे, सेंट लुईस, सिडनी अँड वँकोवर. या 7 ठिकाणी तुमचं आता वर्ल्ड टेक हब आहे कुणाचं, मास्टर कार्डचं. देन पब्लिक सेक्टर इंडियन ओव्हरसीज बँक हॅज स्टार्टेड द महिला सक्षम प्लान. महिला सक्षम प्लान कोणी काढला, तर इंडियन ओव्हरसीज बँकेने काढलेला आहे. कोणासाठी, ज्या सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या वुमन आहेत त्यांच्यासाठी.
इंडिव्हिज्युअल वुमन मेंबर्स ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. इट इज पार्ट ऑफ द मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. लखपती दीदी योजना. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटची जी लखपती दीदी योजना आहे त्याच्या पार्ट ऑफ सॉरी, ठीक आहे, त्याच्याच हेल्पसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेने महिला सक्षम प्लान काढलेला आहे. ठीक आहे. आणि जे लखपती दीदी योजना आहे तिचं एम काय, टू इम्प्रूव्ह द फायनान्शियल सिच्युएशन ऑफ वुमन सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर्स त्यांचे. आणि इट ऑफर्स क्रेडिट सपोर्ट ऑफ टू ₹10 लाख टू इंडिव्हिज्युअल मेंबर्स पार्टिसिपेटिंग इन द दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. नेक्स्ट. IDFC फर्स्ट बँक हॅज रिलीज द अश्व क्रेडिट कार्ड. अश्व क्रेडिट कार्ड कोणी काढलं हा प्रश्न येऊ शकतो. तर ते IDFC फर्स्ट बँकेने काढलंय. ठीक, कुठलं अश्व क्रेडिट कार्ड. This new metal credit card, powered by Visa, blends India's rich cluster past with contemporary modernity. ठीक आहे. तर बाकीचं काही लक्षात ठेवू. IDFC फर्स्ट बँकचा आश्वा क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे काय करतं, हे प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह अँड ॲडव्हान्टेजेस फॉर रेग्युलर ट्रॅव्हलर सिकिंग लक्झरीज एक्सपिरियन्स. इट इज मेड ऑफ हाय क्वालिटी मेटल. याच्यावर प्रश्न काहीच येणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, IDFC फर्स्ट बँकेचं क्रेडिट कार्ड कोण आहे, अश्व क्रेडिट कार्ड कोणाचं आहे, IDFC फर्स्ट बँकेचे. ठीक आहे. IDFC फर्स्ट बँकेचं हेडक्वार्टर मुंबईचे MD CEO व्ही वैद्यनाथन. ठीक आहे. हा. आणि न्यू कार्ड बिल्ड करंट ट्रॅव्हल पर्क्स विथ अन इंडियन स्पेंड. ठीक आहे. हा, हे बघा, व्ही वैद्यनाथ, MD&CEO, हेडक्वार्टर मुंबई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माधीवन्ना बालकृष्णन. ठीक. पैसा बाजार हॅज टीम अप विथ येस बँक. ठीक आहे. इंडिया 6th लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक लॉन्च द येस बँक पैसा बाजार पैसा सेव्ह क्रेडिट कार्ड. पैसा बाजार आणि येस बँकेने टीम अप केलेले. कशासाठी? तर त्यांना क्रेडिट कार्ड लॉन्च करायचं होतं. येस बँक पैसा बाजार पैसा सेव्ह क्रेडिट कार्ड. याच्यासाठी येस बँक आणि पैसा बाजार एकत्र झाले. त्यांच्या नावात सगळं काही सांगितलंय. तर हे क्रेडिट कार्ड काय करतं, 3% कॅशबॅक ऑन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. अलाउइंग क्लायंट्स टू सेव्ह वाईल स्पेंडिंग. जेव्हा पण तुम्ही खर्च कराल तेव्हा तुम्हाला 3% पर्यंत कॅशबॅक येऊ शकतो. त्या टर्म्स अँड कंडिशन असतात ते तुम्ही वाचून घ्या, त्या विचारणार नाही एक्झामला. पण अॅन्युअल फी किती आहे? ₹500, 499. ठीक आहे. हे बाकी सगळं सेमच आहे. नेक्स्ट. बँक ऑफ बडोदा हॅज लॉन्च आदिती, JN AI, नेक्स्ट जनरेशन AI पॉवर्ड व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर. याच्यावर मला तरी वाटतं की क्वेश्चन येऊन जाईल की आदिती ना, बँक ऑफ बडोदाचं काय, नेक्स्ट जनरेशन AI जनरेशन पॉवर्ड व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर कोणचा आहे? आदिती नाव तिचं. ठीक आहे. टू इम्प्रूव्ह इट्स डिजिटल कस्टमर केअर एक्सपिरियन्स. Aditi provides a conversational banking using computer avatars with human-like interface. And Bank of Baroda also launched Jan AI enable knowledge management platform for its staff known as GyanSahya.ai. ठीक आहे. GyanSahya.ai हे त्यांच्या एम्प्लॉयीसाठी आहे आणि कस्टमरसाठी कोणचं आहे? आदिती. ठीक आहे. स्टाफसाठी GyanSahya.ai. Deposit Insurance, DICGC, Deposit Insurance and Credit Guarantee Corporation has launched an online tool called Dawa Sochak, Dawa Sochak, which allow depositors to check the status of their insurance claim. Since its formation, DICGC has been charged of reimbursing insured funds to depositors of insolvent bank. Dawa Sochak, a user-friendly online tool, is a part of DICGC's ongoing commitment to improving the service provided for depositors. दवा सूचक कोणाचे? फक्त DICGC. कोणी ऑनलाईन कोणी लॉन्च केले ऑनलाईन पोर्टल दवा सूचक, दावा सूचक DICGC. दावा सूचक आहे, दवा नाही, दावा सूचक. DICGचं हेडक्वार्टर मुंबईलाच आहे. फॉर्म कोणी केले? 1978. ही एक सबसिडरी आहे RBIची. सगळ्यांनाच माहिती आहे. ती काय करते, ती तुम्हाला तुमच्या जे बँकेत अमाऊंट तुम्ही सेव्ह केले त्याला इन्शुअर्ड करते. इट वॉज इस्टॅब्लिश्ड डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट ऍक्ट फॉर पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग इन्शुरन्स ऑफ डिपॉझिट अँड गॅरंटिंग ऑफ क्रेडिट फॅसिलिटी. DICGC तुम्हाला किती पैसे वाचू शकतात? तर 5 लाख. कितीपर्यंत? 5 लाख रुपीज. ठीक आहे. 5 लाख रुपीज पर्यंत अमाऊंट तुम्हाला तुमची रिफंड होऊ शकते. कशी सर? जर मी एखाद्या बँकेत अमाऊंट, माझी एखाद्या बँकेत 3 लाख रुपये ऍड आहेत, सॉरी म्हणजे डिपॉझिट आहेत, आणि ती बँक डुबवली. ठीक आहे. तर मला त्या बँकेची, म्हणजे त्यात जर माझी DICGC अंडर असेल तर त्या बँकेचे माझे 3 लाख बुडाले ते मला कोण रिटर्न करेल? DICGC 90 दिवसाच्या आत. 3 लाखच करेल. ठीक आहे. 5 लाख नाही. जर 7 लाख असतील तर
तर मग यातले मला फक्त 5च लाख होतील. मग 7 लाख होणार नाही. आलं लक्षात? नेक्स्ट. बँक ऑफ इंडिया हॅज अनाउन्स अ स्पेशल टेनर फिक्स डिपॉझिट स्कीम कॉल्ड स्टार धन रिद्धी. स्टार धन रिद्धी. बँक ऑफ इंडियाचे स्टार आलं की डायरेक्ट ते बँक ऑफ इंडिया मारून. बँक ऑफ इंडिया नेहमी त्यांच्या प्रत्येक स्कीमचे नाव स्टार पासूनच असतात. ठीक आहे. तर ते किती जाईल, 7.9% इंटरेस्ट रेट देतात एफडीला त्यांच्या स्टार धन रिद्धी स्कीमला. ठीक आहे. Then SBI Life Insurance has released a new digital shot to promote the Indian delegation in the Paralympic Game Paris 2024. SBI लाईफ इन्शुरन्सने काय केलंय, यांनी एक शॉर्ट फिल्म काढलेली आहे. कोणासाठी? जे इंडियन डिलेक्शन गेलं होतं पॅरालिम्पिक्सला 2024 काय त्याच्यासाठी. पॅरालिम्पिक्स बद्दल आपण आपलं जे उद्याचं लेक्चर आहे करंट अफेअर्स त्याच्यात आपण क्वेश्चन टाकले आहेत भरपूर. ठीक आहे. ते उद्या होईल रिलीज, तुम्ही ते बघून घ्या. The film intends to portray the inspirational stories of थ्री पॅराथलीट कोणते कोणते ज्यांच्या स्टोरीज बनवल्या आहेत. सिमरन शर्मा ही रनर आहे. अशोक मलिक पॉवर लिफ्टर आहे. मोना अग्रवाल शूटिंग आहे. ठीक आहे. डिजिटल फिल्म इनकॅप्युलेट द आयडिया ऑफ इरादे एंड इट्स कन्सिस्ट विथ एसबीआय लाईफ फिलॉसॉफी अपने लिए अपनों के लिए. ठीक आहे. त्यांना एसबीआय लाईफला त्यांची ती जी अपने लिए अपनों के लिए थीम आहे त्यांना ती डिफाईन करायची होती, असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. देन अबाउट एसबीआय लाईफ इन्शुरन्स हेडक्वार्टर पुढे मुंबई महाराष्ट्र. अमित जिग्रान एमडी सीओ आहे. ऑक्टोबर 2000 पासून इनकॉर्पोरेटेड आहे आणि इल्डई रजिस्टर्ड थ्रू रजिस्टर इल्डईला आहे ती. ठीक आहे. 2001 पासून. कर्नाटका बँक विल प्रोव्हाइड पर्सनल लोन वाया द ओएनडीसी ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स. ओएनडीसी वर एक प्रश्न आला. ओएनडीसीचा फुल फॉर्म काय? एसबीआय जेव्हा ते ओएनडीसी आलं होतं तेव्हा ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स. सॉरी. आता कर्नाटका बँक जी ना ती पर्सनल लोन हे तुम्हाला ओपन ओएनडीसी थ्रू पण देणार आहे. ठीक आहे. तर त्यातलं महत्वाचं तेवढंच आहे. अबाउट कर्नाटका बँक 18 फेब्रुवारी 1924 चे फाउंडेड आहे. हेडक्वार्टर बेंगलुरू आहे. बँगलोर नाही, बेंगलोर कर्नाटका. एमडी एन सीओ कोणी? श्री कृष्ण हरिहरन शर्मा. SHH शर्मा. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शेखर राव. द सेव्हिंग अकाउंट कॉल्ड अवनी विच इज ओनली अवेलेबल टू वुमन हॅज बीन लॉन्च बाय बंधन बँक. बंधन बँकेचं जे अवनी नावाचं सेव्हिंग अकाउंट आहे जे फक्त महिलांसाठी. ठीक आहे. देन काय याच्यात इट इन्क्लुड्स ₹3.5 लाख इन लॉस्ट कार्ड लायबिलिटीज, ₹10 लाख इन पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स अँड फ्री ऍक्सेस टू एअरपोर्ट लॉन्जेस. It offers a 50% reduction on processing fees for gold loans and 25% discount on locker rental. Customer are required to keep an average quarterly balance of ₹20,000. याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की अवनीमध्ये तुम्हाला किती पैसे तुम्हाला ॲव्हरेज क्वार्टरली बॅलन्स मेंटेन करायचे ते ₹25,000. ठीक. बंधन बँक एक 2014 मध्ये आलेली आहे. 2015 मध्ये चे ऑपरेशन स्टार्ट झाले. हेडक्वार्टर कोलकाता आहे. एमडी सीईओ आहे चंद्रशेखर घोष. टॅगलाईन आहे आपका भला सबकी भलाई. ठीक आहे. नेक्स्ट. एनपीसीने लॉन्च केलं न्यू फीचर कॉल यूपीआय सर्कल डेलिगेटेड पेमेंट्स ऑन इट्स यूपीआय प्लॅटफॉर्म. काय केलं एनपीसीने आता बघा. आता काय होणार आहे, एनपीसीआयने युपीआय सर्कल डेलिगेट्स पेमेंट केलेलं नाही युपीआयच्या याच्यावर. ठीक आहे. तर आता जे प्रायमरी युपीआय अकाउंट होल्डर आहेत ते त्यांचे अकाउंट्स और त्यांची ती जे असतो आपण म्हणतो ऑथॉरिटी ती सेकंडरी युजर्सला पण देऊ शकतात. ठीक आहे. तर असं हे 5 सेकंडरी युजर्स तुम्ही तुमच्या युपीआयला ठेवू शकता. हे असं पुढे हे बघितलेलं. धीस फीचर्स अलाउ प्रायमरी युपीआय अकाउंट होल्डर टू शेअर देअर अकाउंट विथ सेकंडरी युजर्स. तुम्ही तुमचं अकाउंट आता सेकंडरी होल्डर सोबतही शेअर करू शकता. नेमली डिजिटल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे तो ट्रान्झॅक्शन करू शकतो. तुमची मिसेस असेल, तुमचा मुलगा असेल, आता भरपूर वेळेस असतं ना मुलांसाठी बायकोसाठी वगैरे ही एक सुविधा तर चांगली आहे. ठीक आहे. तर जे नोकरी धंदा करायचा अवघड आहे, माणसाचं लय अवघड आहे. द प्रायमरी युजर कॅन designated a UPI transaction limit for the secondary user with delegated payment. A primary user can delegate access to up to 5 secondary users. म्हणजे 5 मिनिमम तुम्ही सेकंडरी युजर्स ठेवू शकता. पण मग याच्यात पण एक आता शर्यत आहे. काय काय शर्त इसकी लिए?
मॅक्झिमम मंथली लिमिट किती आहे त्याची माहिती का? 15,000 एका युजरसाठी 15,000 खर्च करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि एका ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त 5,000. ठीक आहे. मॅक्झिमम मंथली लिमिट जी आहे ती 15,000 आहे आणि मॅक्झिमम ट्रान्झॅक्शनची लिमिट जी 5,000 आहे. ठीक आहे. आणि ड्युरिंग द फर्स्ट 24 hours आफ्टर लिंकिंग प्रायमरी अँड सेकंडरी युजर्स a daily transaction limit of approximately 5,000 is prescribed for both full and partially delegation. ठीक है. देन किसान का सम्मान लॉन्च बाय बलदेव प्रकाश, एमडी एंड सीईओ ऑफ जम्मू अँड काश्मीर बँक. ही स्कीम आता लॉन्च केली यांनी. ठीक आहे. ही कधीपर्यंत चालणार आहे? 30 सप्टेंबर 2024 पर्यंत. म्हणजे ती झालेलं आहे डेट. ठीक आहे. पण किसान का सन्मान याच्यावर प्रश्न आहे, किसान का सन्मान ही स्कीम कोणी लॉन्च केली होती? तर ती केली होती जम्मू अँड काश्मीर बँकेने. यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? ऑब्व्हियसली किसान का सन्मानचं नाव आहे, किसान म्हणजे फार्मरसाठीच असणार आहे ती. ठीक आहे. जे जम्मू काश्मीरचे फायनान्शियल अनस्टेबल फार्मर असतील त्यांच्यासाठी किसान का सन्मान ही केली आहे. आणि सोबतच ते आणखी एक स्कीम देतात. हे बघा, ऑल्सो दे विल बी ऑफर ॲडिशनल लोन प्रोडक्ट अंडर द बँक किसान दोस्त स्कीम टू हेल्प देम टू एनहान्स देअर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर. नेक्स्ट, LIC लॉन्च 4 न्यू प्रोडक्ट फॉर द युथ ऑफ इंडिया. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो मला असं वाटतं, म्हणून मी घेतलं. एवढं खरं तर येत नसतं जास्त, पण मनाला वाटलं म्हणलं आला तर कसं नुकसान नको व्हायला. तर कुठले कुठले आहेत ते 4 प्रोडक्ट? एक LIC युवा टर्म डिजिटल, हे 2. नंतर LIC युवा क्रेडिट लाईफ आणि डिजिटल क्रेडिट लाईफ. ठीक आहे. यात असे काही जे युवा टर्म आणि युवा टर्म आणि डिजिटर्म आहे ना, युवा टर्म जे ते ऑफलाईन आहे आणि LIC डिजिटर्म आहे ते ऑनलाईन आहे. सिमिलरली क्रेडिट लाईफ जे ते ऑफलाईन आहे, LIC युवा क्रेडिट लाईफ ऑफलाईन आहे आणि LIC डीजी क्रेडिट लाईफ ऑनलाईन आहे. डीजी टर्मवरून लक्षात येईल, जिथे डीजी शब्द तिथं ऑनलाईन, जिथे डीजी शब्द नाही तिथं ऑफलाईन. ठीक आहे. हे बघा, तर मग LIC युवा टर्म जी आणि डीजी टर्म ऑनलाईन, याच्यात मिनिमम एज किती आहे? 18 इयर, मॅक्झिमम 45 इयर या प्रोडक्टसाठी. मॅच्युरिटी एज किती आहे? फ्रॉम 33 to 75 इयर्स. ॲश्युअर्ड सम किती आहे? 50 लाख to 5 करोड. सिमिलरली इकडं पण सेम आहे. LIC युवा क्रेडिट लाईफ आणि LIC डीजी क्रेडिट लाईफ मिनिमम 18 इयर पण मॅक्झिमम 45 इयर आहे. याचा मॅच्युरिटी एज आहे फ्रॉम 23 to 75 इयर्स. आणि सम ॲश्युअर्ड किती? 50 लाख to 5 करोड. सम ॲश्युअर्ड सेम आहे, मॅच्युरिटी एजमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे फक्त. देन LIC कधी झाली होती इस्टॅब्लिश? 1956 साली, 1 सप्टेंबर 1956ला. हेडक्वार्टर मुंबई महाराष्ट्र. चेअरमन आहे सिद्धांत मोहंती. कर्नाटका बँक इज वन ऑफ द फर्स्ट बँक टू एक्सटेंड GST पेमेंट थ्रू UPI मोड. कर्नाटक बँकिंग काय केलं? फर्स्ट बँक टू एक्सटेंड GST पेमेंट जे ना ते आता UPI मोडने करता येईल कर्नाटका बँकेच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या ॲपवर. Karnataka Bank is already accepting GST payment through its branches and on internet banking facility on behalf of CBSE, सेंट्रल बँक. ठीक आहे. हा, CBSE थ्रू ते घेणार आहे. मॅक्झिमम लिमिट परमिटेड अंडर UPI मोड इज ₹1,00,000. 1 लाखापर्यंत तुम्ही GST भरू शकता आणि त्याच्यापेक्षा नो अप्पर लिमिट इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीवर GST अप्पर लिमिट काहीच नाही. ठीक आहे. अबाउट कर्नाटका बँक, ही 18 फेब्रुवारी 1924ला फाउंडेड आहे. हेडक्वार्टर मँगलोर. मग शिकलो आपण. MD CEO SH शर्मा. ठीक आहे. नेक्स्ट, RBI हॅज अमेंडेड द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट डायरेक्शन्स 2022. ठीक आहे. हे ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंटसाठी काय? RBI हॅज अमेंडेड द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट डायरेक्शन 2022 फॅसिलिटिंग इन्व्हेस्टमेंट इन ओव्हरसीज फंड. ठीक आहे. तर याच्यात जास्त महत्वाचं काही नाही वाटलं, पण वाचून घेऊ एकदा. द अमेंडमेंट लिफ्ट्स सेव्हरल रेस्ट्रिक्शन्स अलाउइंग इंडियन इन्व्हेस्टर अँड कंपनीज टू इन्व्हेस्ट इन ओव्हरसीज फंड, including those in the United States and Singapore without any limitations. आता तुम्ही USA मध्ये आणि सिंगापूरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. देन RBI ऑर्गनाइज इट्स 3rd ग्लोबल हॅकेथॉन, हार्बिंगर 2024 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन रिपोर्ट. याची एक रिपोर्ट असते. ठीक आहे. थीम काय होती याची? याच्यावर हार्बिंगर 2024 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हॅकेथॉनची थीम नेहमी विचारतात. ठीक आहे. तर याची थीम आहे बिंग दिव्यांग फ्रेंडली, झिरो फायनान्शियल फ्रॉड्स
and being Divyang friendly. Third edition of hackathon will focus on two themes. दोन थीम आहेत कुठल्या कुठल्या? झिरो फायनान्शियल फ्रॉड आणि बिंग दिव्यांग फ्रेंडली. ठीक आहे. आणि फर्स्ट एडिशन कधी झाली होती 2022-23ला. एक हार्बिंगर 2021 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन याची थीम विचारली होती. कधी? त्याच वर्षी विचारली होती मला वाटतं. त्याच वर्षीची एका IBPS POलाच विचारली होती यार. 100%. 2022च्या IBPS POला याच्यावर थीम विचारली होती. हार्बिंगर 2021ची थीम काय म्हणून. ठीक आहे. ती होती स्मार्टर डिजिटल पेमेंट, ही होती त्याची थीम. देन ही तर लिस्ट दिली थीमची. एकदा बघून इथे मी स्पेशल लिस्ट दिली. ठीक आहे. नेक्स्ट, RBI has won the Risk Manager of the Year award by Central Banking, a leading publication based in London, UK. RBI ला रिस्क मॅनेजर अवॉर्ड भेटलेला आहे 2024चा सेंट्रल बँकिंग लिडिंग पब्लिकेशन थ्रू. तर हा अवॉर्ड घ्यायला कोण गेलं होतं, म्हणजे कोणी घेतला होता आरबीआयच्या बिहाफवर? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आरबीआयचे कोण आहेत? श्री मनोरंजन मिश्रा यांनी हा घेतला होता. ठीक आहे. देन RBI has launched an exclusive 2-hour window called Fine Query, FIN Query for FinTech, Fin Query, to visit the FinTech departments of the RBI in Mumbai, Maharashtra. Aim काय? To provide a platform to FinTech, for FinTech to seek clarity and discuss FinTech related queries directly with RBI official. RBI official सोबत तुम्हाला जर क्वेरी करायची तर फिन क्वेरी हा एक ऑप्शन आला होता. RBI with Government of India's concurrence has decided to put in place a revised framework on currency swap arrangement for SARC, South Asian Association for Regional Cooperation. ठीक आहे. सार्क मध्ये 8 कंट्री असतात. ठीक आहे. कुठले कुठले? अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. ठीक आहे. या 8 कंट्रीज असतात सार्क मध्ये. स्वॅप अरेंजमेंटसाठी त्यांचं चाललंय थोडंफार. Currency swap is an arrangement in which two parties exchange the principal amount of a loan. Currency swap मध्ये काय होतं? Two parties they exchange करतात principal amount of a loan and the interest in the one currency for the principal and interest in another currency. ठीक आहे. RBI has set up a committee to review the fee structure for white label ATM. White label ATM साठी कमिटी स्थापन केली, की त्यांचं फी स्ट्रक्चर काय असलं पाहिजे व्हाईट लेबल एटीएमचं. व्हाईट लेबल एटीएम्स काय असतात? अशी एटीएम जे मॅनेज आणि ऑपरेटेड बाय सम नॉन बँकिंग एंटिटीज. म्हणजे आता मी पण एखादं एटीएम, म्हणजे मी तर नाही म्हणता येईल, पण जी नॉन बँकिंग एंटिटीज असतात, ठीक आहे, ज्यांना RBI रिकॉग्नाइज करते, त्यांना एटीएमचं लायसन्स भेटतं RBI कडनं आणि त्या व्हाईट लेबल एटीएम थ्रू मार्केटमध्ये येतात. त्यालाच व्हाईट लेबल एटीएम म्हणतात. दिस कमिटी इज हेडेड बाय इंडियन बँक असोसिएशन चीफ एक्झिक्युटिव्ह सुनील मेहता, जे आता त्याच्यावर सुनील मेहताची कमिटी स्थापन केलेली. ठीक आहे. एक लक्षात ठेवा. मी तर खाली दिलं व्हाईट लेबल एटीएम काय असतात. बाय काइंड्स ऑफ एटीएम दॅट आर मॅनेज अँड ऑपरेट बाय सम नॉन बँकिंग एंटिटीज ॲज पर मॅन्डेट जनरेटेड बाय RBI. आलं लक्षात? RBIने अनाऊन्स केलंय 5 एंटिटीज ह्या सिलेक्ट झाल्यात कशासाठी? टेस्ट फेज ऑफ रेग्युलेटरी सँडबॉक्स थीम न्यूट्रल फिफ्थ कोर्ट दॅट हॅड अनाऊन्स इन ऑक्टोबर 2023. 5 एंटिटीज कुठल्या? कनेक्टिंग डॉट कन्सल्टन्सी, AP5 टेक्नॉलॉजीज, फिनेज टेक्नॉलॉजीज, इंडियन बँक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज, सिग्निजी टेक्नॉलॉजीज. हे मला मी उडवली होती पण आली एवढी मला इम्पॉर्टंट वाटली नाही, पण ठीक आहे. 5 एंटिटीज आहेत, या कुठल्या ते आहेत. ठीक आहे. देन नेक्स्ट, RBI has issued a prompt corrective action framework to improve weak urban cooperatives bank effectively from 1 एप्रिल 2025 पासून आता फ्रेमवर्क करणं चालू आहे. ठीक आहे. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन फ्रेमवर्क काढले कोणासाठी? अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी. तर आता हे जे फ्रेमवर्क आहे ते काय करणार? रिप्लेस करणार आहे कोणाला? एक्झिस्टिंग. हे बघा इथे PCA फ्रेमवर्क विल रिप्लेस द एक्झिस्टिंग सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क विच वॉज लास्ट रिवाइज ऑन 6 जून 2020 ला. जे रिवाइज झालं होतं त्याला आता त्या फ्रेमवर्कला PCA फ्रेमवर्क हे रिप्लेस करणार. कोणचं? 2025 पासूनच, 1 एप्रिल 2025 पासून. ठीक आहे. नेक्स्ट, according to RBI's latest report on currency and finance, India is poised to be the world's leading supplier of labor, which will propel remittance to around 160 billion in 2029.
फ्रॉम 115 बिलियन इन 2023. द थीम ऑफ रिपोर्ट इज इंडियाज डिजिटल रिव्होल्युशन. तर यांचं सरळ सरळ शॉर्टमध्ये असं म्हणणं आहे की जे आरबीआयने रिपोर्ट दिलेली आहे की आपण बघा जगात सगळ्यात जास्त लेबर सप्लाय करतो, त्याच्यामुळे रेमिटन्स वाढतो. तर आपला रेमिटन्स हा 160 बिलियन पर्यंत जाऊ शकतो 2029 पर्यंत, जो की या वर्षीपर्यंत 115 बिलियन होतो. आलं लक्षात. अकॉर्डिंग टू आरबीआय करन्सी अँड फायनान्स रिपोर्ट 2023-24, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ डाटा ब्रिचेस इन इंडिया रिच 2.80 बिलियन. जे डाटा ब्रिच आलेले त्याचा खर्च आतापर्यंत किती आहे 2.18 बिलियन, मार्किंग अ 28% इन्क्रीज सिन्स 2022. आता काय होतं, आपल्या इथे काही काही माहिती चोरली जाते, काही काही इश्यू येतात, ठीक आहे. त्याला डाटा ब्रिचेस म्हणतो आपण. तर मोस्ट कॉमन कुठले फिशिंग होते आपले जास्तीत जास्त, ठीक आहे. डाटा चोरला जातो वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी त्याच्यासाठी खर्च किती येतो आरबीआयच्या थ्रू 2.80 बिलियन लागला 2023 मध्ये. द मोस्ट कॉमन अटॅक इन इंडिया आर फिशिंग विच वॉज ॲट 22% अँड स्टोलन ऑर कॉम्प्रोमाइज क्रेडेन्शियल वॉज 60%. RBI intend to establish the ULI, Unified Lending Interface, on nationwide scale to modernize the lending sector. ULI is a component of the digital public infrastructure designed to amplify the leading process for MSME and farmers. ठीक आहे. आरबीआय काय करणार आहे, इस्टॅब्लिश करणार आहे युनिफाईड लेंडिंग इंटरफेस कोणासाठी, MSME आणि फार्मरसाठी. ठीक आहे, MSME सेक्टरसाठी आणि फार्मरसाठी. पर्पज काय युएलआयचा इज प्रमोट the seamless movement of financial and non-financial data from numerous platforms, hence giving customized data to lender. ठीक. याच्यात काही बाकीचं महत्वाचं नाहीये. नेक्स्ट फक्त याच्यात लक्षात ठेवा ULI, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस, आरबीआयने कोणासाठी काढले, MSME सेक्टर आणि फार्मरसाठी. द इंडियन गव्हर्नमेंट The Indian government has made a significant move in monetary policy governance by appointing 3 new external members to the RBI Monetary Policy Committee. RBI Monetary Policy वर 3 न्यू मेंबर, एक्सटर्नल मेंबर जे गव्हर्नमेंट अपॉइंट करत असते, ते न्यू मेंबर कोण आहेत, डॉक्टर नागेश कुमार. ठीक आहे. हे कोण आहेत, डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, न्यू दिल्ली. ही जी इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही पण आरबीआयच्या अंडर येते. तिथले डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह जे आहेत नागेश कुमार, त्यांना न्यू एक्सटर्नल म्हणून अपॉइंट केलं. देन राम सिंग, हे पण करंटली सर्व्हिंग ॲज द डायरेक्टर ऑफ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली इथे आहेत. थर्ड आहेत सौगता भट्टाचार्य. सौगता भट्टाचार्य हे कोण आहेत, डिस्टिंग्विश इकॉनॉमिस्ट नोन फॉर हिज एक्सपर्टाइज इन मॉनिटरी पॉलिसी आउटगोईंग मेंबर्स. ठीक आहे. सध्याचे मग आउटगोईंग मेंबर्स कोणते, जयंत वर्मा, शशांक भिडे, अस्मिता गोयल. तिघं ते चालले आता. आजच्या ठिकाणी नागेश कुमार, राम सिंग आणि सुगता भट्टाचार्य आले. ठीक आहे. आणि आरबीआयने 1 डे एक मिटिंग घेतली होती बेंगळुरूला, कोणाची, स्मॉल फायनान्स बँकच्या डायरेक्टर्सची. तिथं काय झालं होतं, तर त्याची थीम काय होती मीटिंगची, गव्हर्नन्स इन स्मॉल फायनान्स बँक, ड्रायव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ अँड स्टॅबिलिटी. ठीक आहे. लक्षात. नेक्स्ट, आरबीआय मेंटेन द रिपो रेट ॲट 6.5% फॉर द 10th consecutive टाइम्स. आज या एक्झामला तुम्हाला एक तरी रेट विचारतील इथला. एक तर रेपो रेट विचारतील किंवा रिव्हर्स रेपो रेट विचारतील, SDF विचारतील, MSF विचारतील, बँक रेट विचारतील, CRR विचारतील, SLR विचारतील, काहीही विचारू शकतो तुम्हाला. ही न्यूज एकदम व्यवस्थित ऐका. आरबीआयने जो रेपो रेट आहे तो 6.5% ठेवला आहे. ठीक आहे. आणि 10 वेळ झालेत, 10 मॉनिटरी पॉलिसीच्या मिटिंग झाल्यात ज्या चेंज झाल्या आहेत. एका वर्षात मिनिमम कमीत कमी तुम्हाला 6 मॉनिटरी पॉलिसीच्या मिटिंग घ्याव्या लागतात. ठीक आहे, लक्षात घ्या. 10th consecutive मीटिंग असते. सॉरी, 10th consecutive टाइम यांनी चेंजेस केले नाही आणखी. का नाही चेंज केला, कारण त्यांना वाटतं की सध्याच गरज नाहीये. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीला वाटतं की सध्याच गरज नाहीये, सध्या सगळं आपण व्यवस्थित सांभाळतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे. त्याच्यामुळे त्यांनी रेपो रेट आणखी चेंज केलेला नाहीये. तर त्यांनी स्टान्स काय दिला, स्टान्स विचारला होता, याच वर्षी विचारला होता स्टान्स आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीचा काय, तर तो न्यूट्रलच आहे. ठीक आहे. विड्रॉवल ऑफ अकोमोडेशन टू न्यूट्रल झाला. ठीक आहे. विड्रॉवल ऑफ अकोमोडेशन होता आधी, आता न्यूट्रल झाला. न्यूट्रल प्रश्न आला. आरबीआय मेंटेन द रेपो रेट 6.5%, रिमेन अनचेंज. बाकीचे रेट काय, रेपो रेट 6.5% जे बोललो, रिव्हर्स रेपो रेट 3.35, SDF 6.25%, MSF
6.75%. बँक रेट आणि MSF नेहमी सारखा असतो 6.75%. CRR 4.50% हे महत्वाचं आहे. SLR 80% आहे सध्या. ठीक आहे. बरं, आता मॉनिटरी पॉलिसी बद्दल थोडं जाणूया. Monetary Policy Committee was established following a MOU between government and RBI to implement the new inflation targeting monetary policy framework. The Finance Act 2016 amend the RBI Act 1934 to establish a framework for an monetary policy committee. येईल सेक्शन 45ZB थ्रू आणि आरबीआयच्या ऍक्ट 1934 थ्रू याला हे भेटलेली 6 मेंबर कमिटी स्थापन करायची. ठीक. नेक्स्ट, RBI has issued a white label ATM license to Electronic Payment and Service मुंबई बेस्ड ATM आउटसोर्सिंग कंपनी. आरबीआयने इश्यू केलेले काय लायसन, कुठला व्हाईट लेबल ATM बोलतो ना, तर कोणाला, इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिस EPS, इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिस या कंपनीला, सर्व्हिसेस या कंपनीला व्हाईट लेबल ATM ची लायसन भेटलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट व्हाईट लेबल ATM लायसन्स आहे या वर्षात, या दशकातलं, जे आरबीआयने इश्यू केलेलं कुठल्या तरी एका नवीन कंपनीला. ठीक आहे. ही 5वी कंपनी बनलेली. EPS बिकम इंडियाज 5th व्हाईट लेबल ATM ऑपरेटर. तर आधी कोणते कोणते, टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशन, इंडियाज A1 पेमेंट, हिताची पेमेंट, वक्रंगा पेमेंट, वक्रांगी हे याच्या आधी होते. आता ही 5वी कंपनी व्हाईट लेबल ATM साठी, कुठली, इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस. आणि ऑन June 27, 2013, IndiCash, which is owned by Tata Communication Payment Solution, built the country's first व्हाईट लेबल ATM इन चंद्रपाडा. चंद्रपाडा हे ठाणे जिल्ह्यातलं आहे. हो, महाराष्ट्रातलं ठाणे जिल्ह्यातलं आहे चंद्रपाडा. IndiCash. ठीक आहे. कधी आलो सगळ्यात पहिले ATM भारतात, 27 जुलै 2013. RBI enhanced transaction limit for UPI 1, 2, 3P and UPI Lite to encourage wider adoption on these. ठीक आहे. आरबीआय याच्यावर स्थगित म्हणजे ट्रान्झॅक्शन लिमिट आणली, आता चेंज केली. काय, UPI 1, 2, 3P ड्यू पर ट्रान्झॅक्शन लिमिट आहे 10,000. ठीक आहे. या आधी 5,000 होती, आता ती इन्क्रीज केली 10,000 पर्यंत. ठीक आहे. तर सिमिलरली UPI लाईट ओव्हरऑल साठी, वॉलेटसाठी 5,000 झाली, आधी होती 2,000. आणि UPI लाईट पर ट्रान्झॅक्शन लिमिट आहे 1,000, 500 पासून ती इन्क्रीज केली 1,000 पर्यंत. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 100% पेपरला येणारच आहे. लक्षात. RBI plans to develop a data repository called the RBI's Climate Risk Formation System. RBI ने काय केलं, प्लॅन केला टू डेव्हलप अ डाटा रिपॉझिटरी. ठीक आहे. डाटा रिपॉझिटरी म्हणजे आरबीआयला क्लायमेट रिस्क इन्फॉर्मेशन सिस्टीम संदर्भात त्यांना एक आता कमिटी स्थापन केलेली आहे. ठीक आहे. त्याची इट विल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, 2 पार्टमध्ये. कशी, द RBI वेबसाईट विल होस्ट अ वेब बेस्ड डायरेक्टरी ऑफ डाटा सोर्सेस इन्क्लुडिंग meteorological and geospatial information for public access. The second phase will be the data portal with processed data sets in standard format. So लक्षात 2 पार्ट. Regulated entities must conduct climate risk assessment to ensure stability of their balance sheet and their financial system. Next, earlier RBI had issued a draft guideline for a disclosure framework on climate related financial risk. असा प्रश्न विचारू शकतात की डिस्क्लोजर फ्रेमवर्क ऑन क्लायमेट रिलेटेड फायनान्शियल रिस्क या गाईडलाईन कोणी दिल्या आहेत, तर आरबीआय दिले आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या, याच्यासाठीच ठेवलेले आहेत. नेक्स्ट, RBI has added 13 additional firms to its alert list of unauthorized forex trading platform, now totaling 88. आता आरबीआय काय केलं, 13 ऍडिशनल फर्म्सला ऍड केलं अलर्ट लिस्ट मध्ये. ठीक आहे. की ज्या अनऑथराइज आहेत फॉरेक्स लिस्ट. This list contains business that are not authorized to conduct forex transaction or maintain electronic trading platform under the FEMA Act 1999. ठीक आहे. आता त्यात किती झाले, टोटल 28 झाले, 13 ऍड केले. Ujjivan Small Finance Bank has gained approval from RBI to provide currency product and services. RBI ने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकला अप्रुव्हल दिलेली कशासाठी,
to provide currency, product, and services. Ujjivan Small Finance Bank obtained the authorized dealer category 1 license under section 10(1) of the FEMA Act 1994. कशा थ्रू भेटलेलं आहे हे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला लायसन तर ऑथराइज डीलर कॅटेगरी 1 लायसन्स भेटलेले आहे. कशाच्या सेक्शन 10(1) अंडर फेमा ऍक्ट 1999. जेवढे पण फॉरेन एक्सचेंज आपले जे होतात ना गोष्टी त्या फेमा ऍक्ट नुसार होतात. हे आपण शिकलेलो. तुम्ही जर माझा आत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ बघितला असणार युट्यूबवर आहे तो, त्याच्यात आपण फेमा बद्दल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. बँकिंग अवेअरनेसची प्लेलिस्ट आहे त्याच्यात. ठीक आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 2017 लिस्टेड झाली, बेंगलोर आहे, हे डिस्कस केले. संजीव नोतियाल हे त्याचे MD&CO आणि त्याची टॅगलाईन बिल्ड अ बेटर लाईफ. SBI become the first public sector bank and the 7th Indian company to cross the 8 trillion market capitalization. SBI ही पहिली आणि 7वी इंडियन कंपनी, पब्लिक सेक्टर बँक ही पहिली आणि 7वी इंडियन कंपनी जिने 8 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन क्रॉस केलेलं आहे. SBI सोडून रिलायन्स इंडस्ट्री झालं, TCS झालं, HDFC बँक, ICICI बँक, भारती एअरटेल हे ऑलरेडी 8 ट्रिलियन क्रॉस केलेले आहेत. ठीक आहे. हे इथे दिलेलं आहे. SBI, रिलायन्स, TCS, HDFC, भारती एअरटेल आणि ICICI बँक यांनी 8 ट्रिलियन कव्हर केली. Domestic lenders SBI and ICICI Bank are also on the verge of crossing the 100 billion MCAP milestone. 100 billion MCAP म्हणजे 10 ट्रिलियन असं म्हणता येतं. ठीक आहे. SBIची न्यूज चालू झाली ना, SBIची न्यूज आता RBIची होता, आता SBIची न्यूज आहेत. समोर सेबीच्या पण न्यूज आहेत, तशा त्या शॉर्ट केलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. ठीक आहे. हे पण एक लक्षात आलं तर बेटर तुमच्या. आता सगळी SBIची न्यूज राहते इथं. ठीक. नंतर सेबीच्या राहतील, सीडबीच्या सॉरी. SBI has launched SME digital business loan, small and medium enterprises digital business loan offering end-to-end sanction turnaround time of up to 45 minutes for small and medium enterprises. ठीक है. SME digital business loans कोणी लॉन्च केलं? स्टेट बँक ऑफ इंडिया. State Bank of India has launched MSME Sahaj, a web-based digital business loans. आणि MSME सहज लोन पण कोणी लॉन्च केले? SBI नेच केलेलं आहे. ठीक. देन याच्यावर जास्त क्वेश्चन विचारणार नाही. हे आपण मग शिकलेले अमृत वृष्टी. ठीक आहे. अमृत वृष्टी 444 डेचा टर्म डिपॉझिट आहे, 7.25% ना SBI FD देते याला. ठीक आहे. FD स्कीम ही. ठीक आहे. टर्म डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, अमृत वृष्टी. SEBI increased threshold of the basic service demat account to ₹10 lakh from current 2 lakh to boost participation of small investors in the securities market. What is BSD? ठीक आहे. बेसिक सर्व्हिस डिमॅट अकाउंट काय आहे? काहीच नाही. जसं आपलं रेग्युलर डिमॅट अकाउंट असतं सिमिलरली तसंच हे दुसरं डिमॅट अकाउंटच आहे. इट इज अ मोर बेसिक व्हर्जन ऑफ रेग्युलर डिमॅट अकाउंट. बेसिक व्हर्जन आहे फक्त डिमॅट अकाउंट. द फॅसिलिटी वॉज इंट्रोड्यूस बाय मार्केट रेग्युलेटर SEBI in 2012 to reduce the burden of demat charges on investor with small portfolio. लक्षात की जे बर्डन आहे डिमॅट चार्जेसचं इन्व्हेस्टरवरचं ते थोडं कमी करण्यासाठीच ही सर्व्हिस लॉन्च केली कधी 2012. ठीक आहे. आता त्याच्यात काय केलंय? इन्क्रीज द थ्रेशोल्ड फॉर द BSD टू ₹10 lakh फ्रॉम करंट 2 lakh टू बूस्ट पार्टिसिपेशन ऑफ स्मॉल इन्व्हेस्टर्स. तर स्मॉल इन्व्हेस्टरसाठी त्याच्यात समजा लिमिट एक्सटेंड केली. नेक्स्ट, नागालँड. नागालँडची गव्हर्नमेंट आहे, त्यांनी MOU साईन केला SBI जनरल इन्शुरन्स कंपनी सोबत फॉर डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन इन कोहिमा, नागालँड. ठीक आहे. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी सोबत डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशनसाठी कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटने MOU साईन केला? तर ती नागालँडची. ठीक आहे. With this, Nagaland became the first state in India to implement a disaster risk transfer parametric insurance solution. पहिलंच स्टेट इन इंडिया, सॉरी नागालँड. ठीक आहे. डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन काय? इट इज इम्प्लिमेंटेड बाय नागालँड स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी अँड इन्सू रेझिलियन्स सोल्युशन फंड. याचा पिरियड आहे 3 वर्षाचा, 24 ते 27 पर्यंत. टोटल सम 150 करोड लागणार आहे 3 वर्षासाठी. आणि गव्हर्नमेंट शेअर 4.20 करोड आहे, टोटलिंग टू ₹12.60 करोड. आणि ऑब्जेक्टिव्ह आहे टू हेल्प इन प्रोटेक्टिंग द क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ नागालँड अँड विल मिटिगेट इकॉनॉमिक लॉसेस ड्यू टू डिझास्टर. डिझास्टरमुळे काहीही झालं तर त्याच्यापासून वाचण्यासाठी हे साईन केलेले आहे. नेक्स्ट, SBI जनरल इन्शुरन्स
SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अँड हाँगकाँग शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी काय केलं, और HSBC बँक इंडिया हॅव एंटर्ड इन टू बँक इन्शुरन्स पार्टनरशिप. बँक इन्शुरन्स काय असतो, एक बँक इन्शुरन्स एका प्रकारचं इन्शुरन्स जे असतात ना, इन्शुरन्स कंपन्या त्यांचे इन्शुरन्स विकण्यासाठी पार्टनरशिप करतात बँकेसोबत. मग बँक त्या सेल करतात पॉलिसी कोणाला, त्यांच्या कस्टमर्सला. एक बँक इन्शुरन्स असतं. तर ह्याच्यामध्ये काय असतं, एखादी बँक आहे ना, ती टायअप करू शकते मॅक्झिमम 9 लाईफ इन्शुरन्स आणि 9 जनरल इन्शुरन्स सोबत. आणि जर इन्शुरन्स मार्केटिंग फर्म आहे, ते फक्त 6 बँकेसोबत करू शकतात. ठीक आहे. ते कुठल्या प्रत्येक कॅटेगरीमधल्या सगळ्या इच कॅटेगरीमध्ये 6 सोबत करू शकतात. तर ते पुढे शिकू. तर काय, SBI जनरल इन्शुरन्स आणि हाँगकाँग आणि SBI जनरल इन्शुरन्सने HSBC सोबत केलेलं आहे. ठीक आहे. द पार्टनरशिप एम्स टू एनहान्स द एक्सेसिबिलिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स सोल्युशन अक्रॉस इंडिया. बरोबर आहे. तर इथं सगळ्याचसाठी HSBC इंडिया विल ऑफर द एंटायर सूट ऑफ SBI जनरल नॉन इन्शुरन्स प्रोडक्ट लाईक हेल्थ, प्रॉपर्टी, मोटर, ट्रॅव्हल, सगळे जेवढे इन्शुरन्स असतील, इन्शुरन्स पॉलिसीज असतील, त्या SBI जनरल इन्शुरन्सच्या त्या आता HSBC इंडिया विकायला तयार आहे. SBI जनरल इन्शुरन्स हे मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे. 2009 मध्ये स्थापन झालं होतं. नवीन चंद्र झा त्याचे MD CEO आहे. आणि हे जे व्हेंच्युअर आहे ते SBI आणि इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप या दोघांचे मिळून आहे. SBI अँड इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप. अबाउट HSBC 1853 मध्ये फाउंडेड आहे. मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे त्याचा. हितेंद्र दावे CEO आहेत HSBC इंडियाचे, HSBC इंडियाचे. ठीक आहे. इट इज फॉरेन बँक अंडर द बँकिंग रेग्युलेशन 1949 अँड द सीज. बरोबर आहे. आपण ज्या फॉरेन बँक वगैरे शिकणार आहे, शिकलेलो, सॉरी मी लेक्चर टाकलेलं आहे फॉरेन बँकचं झालेलं आहे, ते अपलोड झालेलं आहे मी बी. त्याच्यात तुम्ही बघून घ्या फॉरेन बँक वगैरे काय काय त्या. ठीक आहे. बँक इन्शुरन्स हे बघा, व्हॉट इज बँक इन्शुरन्स हे तुम्ही सांगितले. तुम्हाला बँक इन्शुरन्स इज अ इन्शुरन्स distribution model where insurance companies partner with bank to sell policies. Both the bank and the insurance company get to benefit from this arrangement. ठीक आहे. आता बँक काय करतात, त्याच्यातून त्यांचा पर्सेंटेज काढून घेतात. ठीक आहे. ईडीने कधी ओपन केलं होतं बँक इन्शुरन्स चॅनल 2022 मध्ये, टू इन्क्रीज इन्शुरन्स पेनिट्रेशन अँड अचीव द गोल ऑफ इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. जे ईडीचं टार्गेट आहे इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 पर्यंत, त्याला करण्यासाठी बँक इन्शुरन्स कधी चालू केला, 2022 मध्ये. अंडर द न्यू फ्रेमवर्क, बँक्स कॅन टाय अप विथ मॅक्झिमम 9 लाईफ इन्शुरर्स अँड 9 जनरल इन्शुरर्स अँड 9 हेल्थ इन्शुरर्स. बँक 9 प्रत्येक इन्शुरन्स सोबत करू शकतात. पण इन्शुरन्स मार्केटिंग फर्म्स आहेत टाय अप करू फक्त 9 इन्शुरन्स सोबत. लाईफ मध्ये 6, जनरल मध्ये 6 आणि हेल्थ मध्ये 6. नेक्स्ट, State Bank of India has extended the Amrit Kalash and Amrit Vrishti fixed deposit scheme till March 31, 2025. अमृत कलश आणि अमृत वृष्टी या दोन ज्या स्कीम आहेत यांची एक्सटेंड केलेली त्यांनी कधीपर्यंत, डेडलाईन 31 मार्च 2025 पर्यंत. ठीक आहे. ह्या होणार होत्या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत यांची डेडलाईन, म्हणजे खरं तर ह्या होणार होत्या एक्सपायर, पण ते आता एक्सटेंड करण्यात आली त्यांची डेट. ठीक आहे. बरं, SBI अमृत कलश स्कीम काय म्हणते, अमृत कलश स्कीम प्रोव्हाइड्स अ फिक्स्ड डिपॉझिट विथ ड्युरेशन ऑफ 400 days. ठीक आहे. इंटरेस्ट रेट 10% अॅन्युअली फॉर रेग्युलर क्लाइंट, 60% पर इयर फॉर ओल्डर अडल्ट. म्हणजे 6% पाहिजे ते 60 झालं वाटतं. हा, ग्रेटर दॅन द ॲव्हरेज रेट ऑफ 6.80% फॉर कंपल्सरी रिन्युअल. ठीक. SBI अमृत वृष्टी FD स्कीम काय, ही 15 जुलै 2024 पर्यंत होती. ती आता वाढवलेली 31 मार्च 2025 पर्यंत. तिचं ड्युरेशन आहे 444 day. हे आपण मग शिकलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हे बघा, इंडियाने काय केलंय, इंडिया हॅज ग्रँटेड द फर्स्ट एवर रुपीज डिनोमिनेटेड लाईन ऑफ क्रेडिट. म्हणजे आता इंडियाने रुपीज मध्ये लाईन ऑफ क्रेडिट दिली. कोणाला ते देऊ शकतात, सॉरी, फंडिंग टू एनी कंट्री थ्रू द इंडियन डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक असिस्टन्स स्कीम. ही जी आयडियाज स्कीम आहे याच्या थ्रू आता इंडिया हे ग्रँटेड करणार आहे, रुपीज मध्ये डिनोमिनेट करणार आहे. SBI will offer the Mauritius government with rupees 487.60 crore line credit to finance water project. The loan will be used to replace approximately 100 kilometers of water pipes in Mauritius. इंडियाने ही लाईन ऑफ क्रेडिट कोणत्या देशाला दिलेली आहे, मॉरिशियसला दिली आहे SBI थ्रू. ठीक आहे. आयडियाज स्कीम थ्रू. ठीक आहे. आयडियाज स्कीम काय, द इंडियन डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक असिस्टन्स स्कीम असंही येऊ शकतं मित्रांनो. आयडियाजचा फुल फॉर्म काय, एक्झाम्पल हे नोट करा. आयडियाचा फुल फॉर्म काय हे पण तुम्हाला विचारू शकतात. तो काय, आयचा इंडियन, डीचा डेव्हलपमेंट, ईचा इकॉनॉमिक,
एचा असिस्टन्स आणि एसचा स्कीम. आलं लक्षात. ही लॉन्च केली इंडियन गव्हर्नमेंटने अंडर द नेम इंडियन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ठीक आहे. 2003-4च्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर जसवंत सिंगांनी 200 करोड याला लॉन्च 200 करोड केले होते अलोकेट, आणि तेव्हा ही स्कीम लॉन्च झाली होती. आलं लक्षात. नेक्स्ट, SBI. ठीक आहे. ग्लोबल फायनान्स मॅगझिन नेम द SBI द बेस्ट बँक इन इंडिया फॉर 2024 at its 31st annual Best Bank Award held in Washington with IMF and World Bank's annual meeting. ग्लोबल फायनान्स मॅगझिन सांगितलं SBI ही जी ना ती बेस्ट बँक आहे इंडियामध्ये 2024 साठी. ठीक आहे. कोणी SBI चे चेअरमन नवीन झाले CS सेट्टी एक्सेप्टेड द अवॉर्ड. ठीक आहे. त्यांनी एक्सेप्ट केलं आहे. SBI चेअरमन CS सेट्टी यांनी एक्सेप्ट केलं आहे अवॉर्ड. SEBI has launched the mobile app Sarthi 2.0 focus on personal finance for investor. इन्व्हेस्टरसाठी सारथी 2.0 हे मोबाईल ॲप लॉन्च कोणी केलं आहे? सेबीने. द ॲप प्रोव्हाइड कॉम्प्रिहेन्सिव्ह टूल एम ॲट सिम्प्लिफाईंग कॉम्प्लेक्स फायनान्शियल कन्सेप्ट अँड एनहान्सिंग investor education. The app includes financial calculator to assist users in various financial calculation. The first version of Sarthi was launched in जानेवारी 2022. जानेवारी 2022 मध्ये सारथी 1.0 आलं होतं आणि सारथी 2.0 हे सेबीने आता लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. महत्वाचं फक्त सारथी 2.0 हे ॲप, हे मोबाईल ॲप कोणाचं आहे? तर सेबीचे. लक्षात ठेवा. SEBI has set up a committee to review the ownership and economic structure of clearing corporations and suggest measures to ensure that clearing corporations function as resilient, independent and neutral risk managers. ठीक है. The ad hoc committee will be chaired by उषा थोरात. ठीक आहे. सेबीने नवीन कमिटी केलेली आहे. ठीक आहे. कशासाठी? टू रिव्ह्यू द ओनरशिप अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर ऑफ क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि सजेस्ट मेजर टू इन्शुअर द क्लिअरिंग कॉर्पोरेशन फंक्शन ऑन रेसिडेंट इन्कम. ज्या की आपल्या क्लिअरिंग हाऊस कॉर्पोरेशन आहेत, क्लिअरिंग कॉर्पोरेशन जे आहेत त्याच्यासाठी त्यांचे स्ट्रक्चर मॅनेज करण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी काय आणखी बेटर करता येईल याच्यासाठी कमिटी स्थापन केली आहे सेबीने. ती हेड कोण करते? उषा थोरात. ठीक आहे. डिप्टी गव्हर्नर ऑफ RBI. ठीक आहे. फॉर्मल डिप्टी गव्हर्नर आपण फॉर्मल. SEBI has implemented the much weighted market rumor verification regulation on top 100 companies. ओके. हा, सेबीने काय केलं? इम्प्लिमेंट केले आता काय? मार्केट रुमर व्हेरिफिकेशन रेग्युलेशन ऑन टॉप 100 कंपनीज. की ज्या टॉपच्या कंपनीज आहेत ना 100, त्यांच्यावर आता त्यांच्याबद्दल कुठलीही अफवा आली तर ती 24 तासाच्या आत त्या कंपनीने सांगायचे हे खरं आहे, खोटं आहे, काय कन्फर्म करा किंवा डिनाय करा किंवा क्लॅरिफाय देत त्याच्यावर. ठीक आहे. कारण की शेअर मार्केट कोसळायची भीती असते, त्याच्यामुळे तुम्हाला 24 तास आहेत त्याच्यात तुम्ही ती कव्हर करायची न्यूज. Under the SEBI rule, these companies will have to confirm, deny, or clarify any reported event or information the mainstream media. Mainstream media मध्ये ते तुम्हाला रिव्हील करायच्या गोष्टी. That is not general in nature and that indicates that rumors of an impending specific material event. ठीक आहे. 24 तासाच्या आत फ्रॉम द रिपोर्टिंग ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम डिसेंबर 1 पासून हे चालू होईल. द रुमर कन्फर्मेशन नॉर्म्स विल बी एक्सटेंडेड टू नेक्स्ट 250 टोटल कंपनीज. आता हे पुढे जाऊन एक्सटेंड करण्यात येईल. 100 जणांवर हा ट्रायल होईल. देन हे नेक्स्ट 250 जे कंपनी त्याच्यावरही होईल. आणि महत्वाची एक न्यूज, सेबीने बेअर केले विजय माल्याला. कशापासून? ऍक्सेसिंग द इंडियन स्टॉक मार्केट, इंडियन सिक्युरिटीज मार्केटमध्ये 3 वर्षासाठी बॅन करण्यात आले विजय माल्याला. Mallya was found guilty of illegally routing funds into the Indian stock market through his UBS bank account in London between January 1, 2007 and March 31 मार्च 2008. प्रॉपर्टी शेअर ही जी कंपनी, ही बिकम द फर्स्ट फ्रॅक्शनल ओनरशिप प्लॅटफॉर्म टू रिसीव्ह इंडियाज फर्स्ट स्मॉल अँड मीडियम रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लायसन. ठीक आहे. जे भेटलेलं आहे कोणाकडनं? SEBI कडनं. कोणाला? प्रॉपर्टी शेअर. लायसन कोणाच्या नाव अंडर भेटलेलं आहे? त्याचं नाव आहे प्रॉपर्टी शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. प्रॉपर्टी शेअर कंपनी, पण त्याचं नाव काय आता? प्रॉपर्टी शेअर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. यांना त्यांनी हे दिलेलं आहे लायसन. कशा थ्रू? REIT रेग्युलेशन 2014. सेबी इंट्रोड्यूस सेबी REIT अमेंडमेंट रेग्युलेशन 2024. ठीक आहे. नेक्स्ट, सेबी हॅज स्टार्टेड इट्स व्हर्च्युअल असिस्टंट सेवा. कोणासाठी? फॉर इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी सेबीने स्टार्ट केलंय व्हर्च्युअल असिस्टंट अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कन्व्हर्जनल प्लॅटफॉर्म फॉर इन्व्हेस्टर. ठीक आहे. द चॅटबोट कॅन आन्सर क्वेश्चन रिलेटेड टू जनरल इन्फॉर्मेशन ऑन द सिक्युरिटीज मार्केट, द लेटेस्ट मार्केट सर्क्युलर अँड द ग्रीव्हियन्स रिडरलेस प्रोसेस.
इट इज अवेलेबल ऑन सेबीज इन्व्हेस्टर वेबसाईट अँड द सारथी मोबाईल ऍप. जे सारथी मोबाईल ऍप आहे आपण आता बोललो, जे 2.0 लॉन्च केलेले आता, त्याच्यासाठी त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. चॅटबॉट इज अ कम्प्युटर प्रोग्राम डिझाईन टू सिम्युलेट ह्युमन कन्व्हर्सेशन थ्रू टेक्स्ट और व्हॉइस इंटरॅक्शन, ऍक्टिंग ॲज अ व्हर्च्युअल असिस्टंट दॅट कॅन अंडरस्टँड अँड रिस्पॉन्ड टू क्वेश्चन, रिक्वेस्ट और कमांड्स. वाटलंच तर एकदा जाऊन बघा. ठीक आहे, त्यांच्या साईटवर तुम्हाला कळून देईल कसं वर्क करता येते. ठीक आहे. देन सेबी हॅज फॉर्म 22 member advisory committee to streamline the rules governing listening responsibilities and the transparency. ठीक आहे. हे कोण चेअर करणार आहे? आर गांधी. द ग्रुप इज चेअर बाय आर गांधी, फॉर्मर डिप्टी गव्हर्नर ऑफ आरबीआय. ठीक आहे. 28 ऑगस्ट 2024 इस्टॅब्लिश झालेली आहे. ठीक आहे. सेबी इस्टॅब्लिश झाली 1988ला. तिचं हेडक्वार्टर मुंबई आहे. माधवपुरी पूच इन फर्स्ट वुमन टू लीड द सेबी. आलं लक्षात? सेबीला लीड करणारी पहिली वुमन कोण आहेत? मधाबीपुरी बूच या सध्या चेअरमन. ठीक आहे. देन नेक्स्ट आजच्या पार्ट शेवटचं आहे, रिसेंट अपॉइंटमेंट इन बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर. ज्या सगळ्यात जास्त महत्वाच्या वाटल्या मला, भरपूर आहेत पण त्यातल्या मी महत्वाच्या काढून आणलेले आहेत. सगळ्यात पहिली केव्हीएस मानियान. ठीक आहे. केव्हीएस मानियान मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ ऑफ फेडरल बँकेचे ते, यांनी रिप्लेस केलेलं आहे श्याम श्रीनिवासन यांना. देन दीप्ती गौर मुखर्जी, मेंबर ऑफ बोर्ड ऑफ सेबी. ठीक आहे, रिप्लेस बाय मनोज गोविल. नेहाल वोरा, एमडी अँड सीईओ ऑफ सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड सीडीएसएल. रामामोहन राव अमरा. ठीक आहे, रामामोहन राव लक्षात ठेवलं चालते. एमडीए ऑफ एसबीआय, मॅनेजिंग डायरेक्टर झाले ती एसबीआयची. वाय हरागोपाल नॅपकॉन्सचे. ठीक आहे, नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले ते. चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, CS शेट्टी, 27th चेअरमन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया. ललिता नटराजन, सीईओ ऑफ एनपीसीआय भीम सर्व्हिस लिमिटेड. देन प्रवीणा राय, MD अँड सीईओ ऑफ मल्टी कमोडिटी एक्सचेंज. ठीक आहे. देन संजय शुक्ला, MD ऑफ NHB. मनोज मित्तल, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ सिडबी. सिद्धार्थ मोहंती, LIC चे MD अँड सीईओ झाले. गिरिजा सुब्रमण्यम, CMD झाले आहेत न्यू इंडिया अश्युरन्सच्या चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर. नलिन नेगी, सीईओ ऑफ भारत पे. मनोज मित्तल, चेअरमन अँड MD ऑफ सिडबी. MV राव, चेअरमॅन ऑफ इंडियन बँक असोसिएशन चेअरमन कोण आहेत? MV राव. पंकज द्विवेदी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे. आणि भूपेश सुशी राहुल, CMD ऑफ युनायटेड इंडिया इन्शुरन्स स्कीम. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत हे सगळ्यात महत्वाचे मला वाटलेले आहेत, ते मी या लेक्चरमध्ये कव्हर केले. ठीक आहे. तर हा एक व्हिडिओ तुम्ही रिवाइज मोडवर फक्त ऐका, बघू नका. नुसतं ऐकला तरीही चालेल, झोपताना ऐका, कधी ऐका, 2च्या स्पीड ऐका, पण फक्त ऐकून घ्या. त्याने तुमचं रिव्हिजन एकदम बेस्ट वेने होऊन जाईल. ठीक आहे. देन आणखी काही न्यूज. बाकी उद्या MCQच्या फॉर्ममध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या उद्या परवापर्यंत येऊन जातील तुमच्यापर्यंत. ठीक आहे. त्याच्या क्विज मी उद्याच टाकून देतो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या क्विज पहिले टाकून देतो मी तुम्हाला ऍपमध्ये तुमच्या रिव्हिजनसाठी. आणि वाटलंच तर शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला ते रिव्हिजनसाठी आपण व्हिडिओ थ्रू घेऊ शकतो. ठीक आहे, चालेल. काही तुमचे रिव्ह्यूज असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चालेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.